लिहिण्याचा उद्देश काय आणि त्यातून आपल्याला त्यांची पार्श्वभूमी काय होती लिहिण्याची. त्यानंतर त्यांनी कुठल्या उद्देशाने त्या ग्रंथाचं लेखन केलंय, तर हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तो जो लिहिणारे लेखक आहेत त्यांना समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्याला कुठलीही गोष्ट करताना आपण ते का करायचं, ते केल्यानं आपल्याला काय चांगलं राहणार आहे, ते न करता आपल्याला काय काय होईल, त्याचा सारासार विचार करून बुद्धिमान व्यक्तीने ते केलं पाहिजे किंवा ते नाही करायला पाहिजे, ठरवायला पाहिजे. तर त्यामुळे भक्तीमध्ये पण आपण जे काही करतो त्याला काय कारण आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तर इथे श्री रूप गोस्वामी त्यांच्या लिखित हे उपदेशामृत हा ग्रंथाचं आपण आज चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी रूप गोस्वामी कोण होते आणि रूप गोस्वामींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे आणि हा ग्रंथ त्यांना लिहिण्यासाठी कशी प्रेरणा मिळाली, तर त्याबद्दल थोडंसं चर्चा आज आपण करतो. पार्श्वभूमी खास करून, कारण आचार्यांच्या कृपेनेच आपण भक्तीमध्ये टिकू शकतो. आपल्याला भक्ती करण्यासाठी आचार्यांची कृपा खूप महत्वाची आहे. या भौतिक जगातल्या बंधनातून सुटण्यासाठी स्वतः शक्ती कामाची नाहीये. स्वतः आपण किती जरी परिश्रम केले, किती जरी रोज 64 माळा केल्या, रोज भागवताचं काही श्लोक पाठ केले, भगवद्गीता रोज वाचून काढली, काही जरी आपण जप केला, तप केला, व्रत केला, जोपर्यंत आपल्याला गुरु आणि आचार्यांची कृपा मिळत नाहीये तोपर्यंत भगवान खुश होत नाही. भगवंताला खुश करण्याचा, भगवंताची कृपा आकर्षित करण्याचा हा सोपा साधा सरळ मार्ग आहे आचार्यांची कृपा मिळवणे. आणि आपण आहोत रूपानुग. रूपानुग म्हणजे काय, की रूप गोस्वामींच्या परंपरेतून आपण आलेलो आहोत. आपण प्रभुपादानुग पण आपल्याला म्हटलं जातं, म्हणजे अनुयायी. रूप गोस्वामींचे अनुयायी. आणि कारण आपले रिसेंट संस्थापक आचार्य झालेले आहेत प्रभुपाद, त्यामुळे आपण प्रभुपादानुग असं पण आपल्याला म्हटलं जातं. तर त्यासाठीच श्रील प्रभुपाद आपल्याला या पहिला आपण जे पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये ते लिहितात की कशा प्रकारे आपल्याला रूप गोस्वामींचं मार्गदर्शन महत्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांनी जे संदेश दिलेला आहे तर तो संदेश आपण कसा समजला पाहिजे. अं, तर आपण जेव्हा ग्रंथ उघडतो तर प्रस्तावनामध्ये आपण बघतो, तर प्रस्तावनामध्ये पहिलाच वाक्य आहे. तर मी काही काही वाचायला सांगेल, थोडंसं वाचन पण करायचं आहे. ठीक आहे. तर हां, उपेंद्र सहकृ, तर आता एक जस्ट पहिला पॅराग्राफ आपण वाचूया, त्यानंतर चर्चा करूया. प्रस्तावना. जी, हरे कृष्णा. हम्म. प्रस्तावना. कृष्ण भवनामृत संघाचे कार्य श्रील रूप गोस्वामींच्या मार्गदर्शनाखाली चाललेले आहे. गौडीय वैष्णव किंवा बंगाली वैष्णव हे प्रामुख्याने श्री चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी आहेत आणि वृंदावनातील 6 गोस्वामी हे श्री चैतन्य महाप्रभूंचे प्रत्यक्ष शिष्य आहेत. म्हणून श्री नरोत्तम दास ठाकूर गातात की रूप रघुनाथ पदे होई बे आकुती, कबे हमा भुजा बोसे जुगल पिरीते. हम्म. तेवढा अर्थ वाचा फक्त तेवढा. ओके. मी जेव्हा गोस्वामींनी रचलेले साहित्य जाणून घेण्यास उत्सुक होईल तेव्हा मी राधा कृष्णांच्या दिव्य प्रेमलीला समजण्यास पात्र होईल. धन्यवाद. तर ह्याच्यामध्ये आपण बघतो की श्री प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय की रूप गोस्वामींच्या अध्यक्षतेखाली, रूप गोस्वामींच्या मार्गदर्शनाखाली ही आपली कृष्ण भावनामृत आंदोलन चालू आहे. आणि त्यांनी स्वतःला कधीच श्रेय घेतलं नाही. पहिल्यापासून श्रील प्रभुपादांची ती खूप मोठी एक गुण आहे की ते नेहमी नम्रता हा गुण त्यांचा प्रकट होतो. प्रभुपाद म्हणायचे
मला पहिल्यांदा भगवंतांनी परीक्षा घेतली. सगळं काही माझ्याकडून हिसकावून घेतलं. माझे जॉब, माझे पैसे, माझे घर, माझे मुलं. आम्ही संन्यासी झालो. तर तेव्हा सगळं काही निघून गेलं. आणि जेव्हा भक्तीमध्ये त्यांनी प्रचार चालू केला आणि भक्तीमध्ये एवढं मोठं विजय त्यांना मिळाला, एवढे मोठे मंदिरं बनले, एवढे मोठे 5,000 पेक्षा अधिक त्यांना दीक्षा दिली आहे. 10,000 शिष्य होते जवळपास. आणि एवढे मोठ्या मंदिराची 108च्या अधिक मंदिराची स्थापना केली. एवढे 60 पेक्षा अधिक ग्रंथ रचना केली. एवढा मोठा विजय उत्सव असल्यासारखं. तर ते म्हणले की मला भगवंतानी पुन्हा परीक्षा घेतली, एवढं सगळं श्रेय देऊन, एवढा सगळा विजय मिळवून. पण प्रभुपादांनी आपलं जे मूळ आहे ते मूळ सोडलं नाही. कारण झाडाची परीक्षा आहे, मुळाला त्यांनी किती जमिनीला पकडलंय. तर मुळाने जर जमिनीला सोडलं तर मग झाड पडून जाणार आहे. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये आपलं मूळ आहे गुरु आणि साधूंचा आश्रय. गुरु साधू अ, अ, गुरु अ, साधू यांचा आश्रय आपण किती घेतो, शास्त्र, तिन्ही गोष्टी, सॉरी, गुरु साधू शास्त्र, या तिन्हीचा आश्रय आपण किती घेतो, हे मूळ आहे आपल्या भक्तीचं. जर या मुळाला आपण खेचून पकडून नाही ठेवलं तर आपली भक्ती कधी पण ढासळून जाईल. तर त्याचप्रमाणे श्रील प्रभुपादांनी नेहमी त्यांच्या गुरूंना, त्यांच्या शिष्यांना, सगळ्यांना श्रेय दिलं, भगवंताला श्रेय दिलं, स्वतःला कधीच श्रेय घेत नाही. तर हे त्यांची नम्रता आहे. तर इथे पण ते बघतायत, म्हणतायत की ॲक्च्युली ही जी संप्रदाय आहे, तर रूप गोस्वामींच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे सगळे करत आहोत. रूप गोस्वामी गौडीय वैष्णव जे आहेत किंवा बंगाली वैष्णव, तर ते चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी. आणि खास करून 6 गोस्वामी, तर हे शिष्य आहेत चैतन्य महाप्रभूंचे. तर सांगितलेलं आहे की कशा प्रकारे राधा कृष्ण, राधाराणीच्या बरोबर त्यांच्या सखी असतात, अष्टसखी. आणि या सखींबरोबर मंजेरी असतात. आणि या मंजेरीमध्ये खूप काही मंजेरी आहेत. तर त्यामध्ये खास करून 8 मंजेरी आहेत प्रमुख. आणि त्यामधली सगळ्यात महत्वाची, म्हणजे सगळ्यात मेन आहे, तर ते रूप मंजेरी. तर रूप गोस्वामी ह्या मंजेरीचे अध्यक्ष आहेत, ते लीडर आहेत, प्रमुख आहेत. आणि त्यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे. त्यांच्याबद्दल आज आपण थोडंसं चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी येथे मी एक तुम्हाला शेअर करत आहे. तर ते त्याच्यामध्ये श्रीमान राधेश्याम प्रभूंनी राधेश्याम प्रभूंनी हे बनवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तेच आपण थोडंसं बघणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत. लगे हे इंग्लिशमध्ये, पण आपण चर्चा मराठीमध्ये करणार आहे. तर ह्याच्यामध्ये सांगितलंय, तर सगळ्यांना दिसतंय का हरे कृष्ण? जी हो, प्रभू दिसतंय. दिसते. ओके. तर हे हा प्रभू जी दिसते. चैतन्य महाप्रभू रूप गोस्वामींना 10 दिवस दशाश्वमेध घाट इथं त्यांना शिक्षा दिलं. आणि रूप गोस्वामींनी त्या शिक्षेला पूर्ण आत्म म्हणजे पूर्ण त्यांनी जसं एक एक शब्द चैतन्य महाप्रभूंच्या मुखातून निघत होता, तर तो एकदम ते निघत होते, म्हणजे एकदम आतुरतेने त्यांना ते पकडलं आणि ते पचन केलं. आणि ते पचन करून चैतन्य महाप्रभूंच्या आदेशानुसार त्यांनी या ग्रंथांना लिहून काढले. तर चैतन्य महाप्रभूंनी स्वतः किती पुस्तकं लिहिलेत माहिती आहे कुणाला? चैतन्य महाप्रभूंची किती पुस्तकं आहेत? फक्त 8 श्लोक आहेत. नाही त्यांनी प्रभू. एक पण पुस्तक नाही लिहिलेलं चैतन्य महाप्रभूंनी. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेले फक्त 8 श्लोक आहेत. तर ते चैतन्य आपण रोज मंदिरात गातो. तर तर हे चैतन्य महाप्रभूंची शिक्षा आहे. तर हे फक्त 8 श्लोक आहेत. पण त्यांनी
रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी यांना शिक्षा दिल्या. 6 गोस्वामींना शिक्षा दिल्या. आणि त्या शिक्षाद्वारे आज आपल्याला जे गौडीय संप्रदायामध्ये आपल्याला खास करून वेगवेगळे ग्रंथ बघायला मिळत आहेत आचार्य लिहिलेले, तर ते चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेले आहेत. तर ते शिकवण त्यांनी या ग्रंथाद्वारे आपल्याला सांगितलंय की काय चैतन्य महाप्रभूंना सांगायचं होतं. कारण चैतन्य महाप्रभूंनी साक्षात त्यांना अं, तिथे प्रयागराजमध्ये 10 दिवस ही शिक्षा दिली, दशाश्वमेध घाट. तर आज पण आपण त्याला जाऊन बघू शकतो. ते घाट आज पण फेमस आहे तिथे. तिथे चैतन्य महाप्रभूंचं आलेलं चरण चिन्ह आहे. आणि तिथे म्हणजे तिथे मंदिर पण आहे जिथं बसून त्यांना शिक्षा दिली. तर ते स्थान आज पण आपल्याला बघायला मिळतं. तर ते प्रयागराजमध्ये दशाश्वमेध घाट म्हणून. तर याच्या आधी जे रूप गोस्वामी होते, तर रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि अनुपम हे 3 भाऊ होते. आणि त्यांचा जो जन्म झाला होता, तर तो एक खूप महान सारस्वत ब्राह्मण गौडीय ब्राह्मण परिवारात घाला, सारस्वत ब्राह्मण परिवारामध्ये झाला होता. आणि खूप म्हणजे एकदम निपुण, सगळे वैष्णव गुण त्यांच्यामध्ये होते. आणि एवढे हुशार होते की त्यांना म्हणजे सगळे लोकांमध्ये खूप ते फेमस होते. तर तिथे नवाब हुसेन शाह, कारण मुघलांचं राज्य होतं, आणि मुघल राज्यात जो नवाब हुसेन शाह होता, तर तो बघायचा की अरे हे लोक आहेत, हे खूपच विद्वान आहे. तर ॲक्च्युली असं सांगितलं जातं की त्या मुस्लिम राजाला मोठं एक महाल बनवायचा होता. आणि त्यांनी काही मंत्र्यांना सांगितलं की तुम्ही काही एका ठिकाणी जावा म्हणे, आणि तिथून तुम्ही वेगवेगळे दगड, वेगवेगळे जे काही साधन सामुग्री आहे, तिथे खूप चांगल्या प्रकारचे मिळते, तिथे जाऊन तुम्ही आणा म्हणे. पण सगळे लोक त्याला खूप घाबरायचे. कारण त्यांनी कुणी जर काही चूक केली, कुणी काही विसरलं, तर त्याला तो मारून टाकायचा. त्यामुळे सगळेजण त्याला खूप भ्यायचे. तर असाच तो जो नवीन जो हे होता बांधकाम करायला, शिंपी किंवा बाकी जे काही तो मॅनेजर होता, तर त्याला त्यांनी सांगितलं की तू जा तिकडे आणि तिथे जाऊन ते घेऊन ये, असं असं मटेरियल. तर त्यांनी थरथर कापत होता, भीत होता तो ॲक्च्युली. त्यामुळे त्याला काय एक्झॅक्टली तो म्हणला ते विसरून गेला. आणि तो तिथे जाऊन, तिथे गेल्यानंतर त्याला आठवलं की अरे, मी काय सांगायचं होतं ते मी लिहून घेतलंच नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला पण होतं, कधी कधी आपण घाईमध्ये तिथे जा आणि ते घेऊन ये जायचं आपण ऐकतो, पण ते काय आणायचं ते विसरलो. तर तिथे झाल्यानंतर लक्षात आलं. तर तसं त्यांचं पण झालं. तिथे जायचं होतं आणि तिथे कुणाच्या घरून काय मटेरियल आणायचं होतं ते विसरला तो. आणि नंतर मग त्याला आता घाबरायला लागला तो. आणि त्यांनी मग इथे बघितलं, 2 खूप तरुण, खूप सुंदर दिसणारे नौजवान होते. आणि ते होते रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी. त्यांचं नाव होतं संतोष आणि अमर. अमर आणि संतोष. आणि जेव्हा त्यांनी बघितलं, ते म्हणले तुम्ही इथं आलेत? तर हो म्हणे, मी आलो, मला राजाने पाठवलंय, पण मी विसरलोय कशासाठी पाठवलं. ते म्हणले तुम्ही हे आणायचं होतं, हे इकडून घ्यायचं होतं, त्यासाठी तुम्हाला सांगितलं. अरे बापरे म्हणे, तुम्ही तर तुम्ही न ऐकता तुम्ही असं कसं सांगू शकता. नाही, त्यांनी असं बोलल्यानंतर त्यांना खूप आश्चर्य वाटलं. नंतर मग तिथे गेल्यानंतर राजाला त्यांनी सांगितलं की हे अमर आणि संतोष जे आहे ना, तर ते खूपच विद्वान आहेत, त्यांनी मला आठवण करून दिली. आणि त्यानंतर मग त्याला कळालं ॲक्च्युली हे दोन्ही खूप फेमस आहेत. पूर्ण हिंदू सोसायटीमध्ये हे खूप लोक दोन फेमस आहेत. त्यांना मला घ्यायचंय, ते माझे मंत्री बनले पाहिजेत. तर लगेच त्यांनी जाऊन त्यांना त्यांना जाऊन म्हणायला लागला की अरे, तुम्ही माझे मंत्री बना म्हणे. तर ते म्हणले आम्ही तुझे मंत्री कसं काय बनू. कारण त्यांना माहित होता हा मुस्लिम राजा आहे आणि हिंदू लोकांना खूप तो द्वेष करतोय. पण तरी पण तो ते म्हणला, जर तुम्ही दोघं माझे राज्यामध्ये तुम्ही मंत्री बनले नाही, तर मी हिंदू लोकांना खूप त्रास देईल म्हणे. आता शेवटी मग त्यांनी फक्त सेवा म्हणून त्यांनी ते राज्य स्वीकारलं, म्हणजे त्यांची ती पदवी स्वीकारली.
ते मंत्री बनले. मग अं, त्यांनी त्यांना मंत्रिपदाची पदवी दिली. तर एक गृहमंत्री आणि दुसरे अर्थमंत्री झाले. तर अशा प्रकारे त्यांनी ते राज्यकारभार स्वीकारला. आणि ते एवढे निपुण होते की तो राजा जायचा इकडे तिकडे बंगाल सोडून आणि सगळीकडे जाऊन त्यांनी राज्य दुसऱ्यांचं बाळगायचा. कारण त्याला विश्वास होता की हे रूप आणि सनातन जे आहेत तर ते माझा राज्यकारभार सुरळीत चालतील. त्याच्यामुळे त्यांनी एवढं त्यांना स्वतःच्या भाऊ सारखं त्यांना मानलं आणि त्यांना एवढा मोठा पगार तो द्यायचा. अशा प्रकारे त्यांनी खूप त्यांना हे केलं. हम्म. खूप त्यांना मोठ्या उच्च पदावर दिलं. आणि रूप गोस्वामी सनातन गोस्वामी मात्र त्यांना थोडासा पण आवड नव्हती या राज्यकारभार करण्यामध्ये किंवा या बाकी भौतिक जगामधल्या गोष्टी मध्ये काहीतरी भोग घेण्याची. त्यांना फक्त कारण त्यांना त्यांच्या आईवडिलांनी एवढे संस्कार लावले होते. जेव्हा त्यांच्या वडिलांना कळालं की माझ्या दोन पोरांना मुस्लिम राजाच्या घरी दरबारामध्ये मंत्रिपदाची पदवी मिळाली आहे, त्यांना खूप अ, वाईट वाटलं. म्हणले आता बघा कुणाचे मुलं जर मंत्री बनले आणि साधेसुधे नाही अर्थमंत्री आणि गृहमंत्री, तर किती लोक पेढे वाटतील, किती लोक वाहवा करतील. पण इथं त्यांचे वडील वैष्णव होते. वडिलांनी प्रार्थना करायला लागले भगवंतांना, भगवंता माझ्या दोन पोरांना हे जाळ्यात पडलेले आहेत, त्यांना या जाळ्यातून सोडवा. ते या जाळ्यातून अ, अम, भौ, या भौतिक जगामधून या सोडण्यासाठी त्यांना आणखी आत गुरफटत चाललेले आहेत. तर त्यांना तुम्ही तुमच्याकडे घ्या, तुमचे भक्ती त्यांना द्या, कृपा करा. अशा प्रकारे त्यांच्या प्रार्थना त्यांना होत्या. तर तिथे सांगितलं जातं की कसं आईवडिलांनी खूप महत्त्वाचं आहे की आपल्या मुलांना संस्कार लावणं. आईवडिलांची खूप मोठी जबाबदारी आहे. भौतिक जगामध्ये चांगली त्यांना पदवी मिळाली किंवा चांगला व्यवसाय मिळाला तर आईवडील खूप खुश होतात. पण भक्ती केली तर त्यांना आता भक्त वेगळे आहेत. पण मी स्वाभाविक बाकी सगळ्यांचं सांगत आहे. कुणी जर आईवडील भक्त नाही आहेत आणि मुलगा जर लागला तर आईवडिलांना एकदम राग येतो किंवा त्यांना ते नको वाटतं. तर त्यांना वाटतं की हा पागल झाला किंवा वेडा झालाय. तर ही स्थिती आज समाजामध्ये आहे. जे स्वाभाविक आहे ते आज अस्वाभाविक बनत चाललेलं. म्हणजे जे स्वाभाविक भक्ती करणं स्वाभाविक आहे आणि कोणी भक्त बनलं तर त्यांचं गुणगान गायला पाहिजे. पण उलट कलियुगामध्ये उलट गोष्टींचं गुणगान केलं जातं. कोणी जर कॉलेजमध्ये असताना काय आहे, म्हणजे वाईट सवयी लागतायत, वाईट विचार करतोय, पिक्चरला जातोय, कोणी काय बोलणार नाही. पण अशा गोष्टीत अशी स्थिती आहे. तर ही स्थिती आहे. तर पण तिथे पहिल्या ह्याच्या वेळेत पहिल्या ह्याच्यामध्ये तसं नव्हतं. की ते आईवडील एवढे दुःखी असायचे जर माझं मुलं भक्तीमध्ये नाही लागत आहे तर. ऑफकोर्स प्रत्येक काळामध्ये सूर आणि असुर गोष्ट आहेत, लोक लोक आहेत. असं नाही म्हणत की सगळेच भक्त होते तेव्हा पण सांगायचा एक उद्देश की स्थिती थोडी वेगळी होती. तर वडिलांच्या खूप प्रार्थना होत्या आणि रूप गोस्वामी सनातन गोस्वामी ते जिथं राहायचे तिथं त्यांनी एक आश्रम बनवला होता. ज्याच्यामध्ये त्यांनी अ, मोठा बाग बगीचा होता. त्या बाग बगीच्यामध्ये त्यांनी सगळ्या वनाला नऊ नऊ जे वन आहेत वृंदावन, तर त्या वृंदावनाची एक प्रतिमा बनवली होती. श्यामकुंड बनवला होता, राधाकुंड बनवला होता, गोवर्धन बनवला होता आणि साधूंची सेवा करायचे. जे कोणी साधू ऋषी वैष्णव यायचे तर त्यांना खूप स्वतः खाली बसायचे आणि त्यांना मोठं आसन द्यायचे बसायला आणि त्यांच्याकडून ते भागवत ऐकायचे, भागवताचं श्रवण करायचे आणि त्यांची सेवा करायचे, वैष्णवाची सेवा करायचे. तर अशा प्रकारे सांगितलं होतं. तर ते दाखवत आहेत की आपण जरी व्यवसाय करत असेल तर भक्तीला आपण म्हणजे सेकंडरी द्विज म्हणजे
प्रथम दर्जाचंच श्रेणी दिली पाहिजे. द्वितीय दर्जाची श्रेणी नाही दिली पाहिजे भक्तीला, की अरे ठीक आहे आज आहे टाइम म्हणून आज करतो किंवा करते. उद्या टाइम नाही किंवा आज टाइम नाही उद्या करू. नाही, भक्तीला प्रथम दर्जाच दिला पाहिजे. तर जरी ते व्यवसाय करत होते आणि मोठ्या पदावर होते, मोठी जबाबदारी होती, राजाच्याच अ, उजवा आणि डावा हात म्हणल्यासारखं एवढ्या मोठ्या पदावर होते, पण तरी पण त्यांनी एक दिवस पण असं नाही केलं की भागवत चर्चा नाही केली किंवा भक्तांची सेवा नाही केली किंवा भगवंताच्या लीलांचं श्रवण कथन नाही केलं. तर यातून आपल्याला पण कळतं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणी माता जी असतील त्या घरकाम करतायत किंवा भक्त आपले व्यवसाय करतायत किंवा नोकरीवर जात आहेत. तर हे करताना सुद्धा आपल्याला भक्तीला प्रथम दर्जा देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आता आपण भौतिक जगातली व्यक्ती नाही आहेत. आपण आता भक्तीमध्ये आलेलो आहे. आणि भक्तीमध्ये आलो तर आपल्याला भक्तांची आणि भक्तीशी, भगवंताशी आपलं नातं जास्त प्रबळ बनवायचं आहे. भौतिक जगामध्ये लोकांना इंद्रिय भोग आणि बाकी जे कर्मी लोक आहेत, तर त्यांच्यामध्ये जरी ते वाटलं की ते एकमेकाला प्रेम करतायत, एकमेकाला मैत्री बनवत आहेत, पण ॲक्च्युली भौतिक जगामध्ये द्वेष हा खूप मोठा भाग आहे. किती जरी तो दाखवत असेल मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय, मित्र आहे तू माझाच वगैरे, पण आतून तो द्वेष करतो त्याला. त्यालाच का मला का नाही. तर हे भौतिक जगातला गुणच येतो. दुर्गुण आहे, हापूस गुण नाही दुर्गुण आहे, की एकमेकाला द्वेष करणे. पण भक्तामध्ये तसं नाही आहे. तर आपल्याला भक्त आहोत तर आपण, जसं रूप गोस्वामी सनातन गोस्वामी त्यांच्या उदाहरण दाखवलं, की आपणही कशा प्रकारे आपला रोजचा जो दिवस आहे, दिनचर्या आहे, तो आपण योग्य प्रमाणे आपण बनवली पाहिजे. हां, आता आपण पहिल्यासारखे नाही आहे. हां, जरी आपण दीक्षा नसेल घेतली, पण आता आपण 16 माळा करत आहोत. भक्तीचे जे महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत, त्याला आपण वाचन करत आहोत. तर आपलं पहिल्यापेक्षा आता अ, दिनचर्या बदलणारी असली पाहिजे. आणि हळूहळू त्याला आता आपण चांगल्या प्रकारे आपण बनवायचा प्रयत्न केला पाहिजे. तर रूप गोस्वामी सनातन गोस्वामी व्यवसाय करत होते, मोठ्या पदावर होते, पण तरी पण त्यांनी भक्तीला द्वितीय गुण दिला नाही, प्रथम दर्जाच दिला. आणि अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी दाखवून दिलं. तर नंतर मग जेव्हा त्यांनी अ, त्यांना अं, त्यांना कळालं राजा हा खूपच म्हणजे एवढा हे करत आहे, अम, इंद्रिय भोगामध्ये आम्हाला सर्वांना अ, वापरून मोठमोठे राज्य मिळवत आहे आणि त्याचा इंद्रिय भोग वाढत चाललेला आहे. तर त्यांना ते नको होतं पहिल्यापासूनच. पण नंतर मग एक काळ असा येतो की रूप गोसाई म्हणतात, आता मला इथून सोडून जावं लागणार. तर ते रूप गोस्वामी आणि अनुपम त्यांचा जो भाऊ होता, तर ते दोघं जण तिथे सोडतात. तत्पूर्वी एकदा ते जेव्हा होते रामकेली ठिकाणी आहे, रामकेली हा ठिकाण आहे जिथं ते राहायचे. नवाब हुसेन शाह तिथे राहायचा आणि तिथे त्यांनी मोठे महाल दिले होते राहायला. त्या महालाच्या शेजारी त्यांचे बगीचा, वृंदावन, गोवर्धन सर्व काही बनवलं त्यांनी. तर रामकेलीमध्ये आज पण आपण जर गेलो तर तिथे त्यांचा महालाचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात. बगीचा वगैरे बघायला मिळतात. तर तिथे जेव्हा ते राहायचे तेव्हा चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीला राहत असायचे. जगन्नाथपुरी सोडून चैतन्य महाप्रभू आता ते वृंदावनला जात होते. पण जेव्हा ते जात होते वृंदावनला, तेव्हा त्यांनी काय केलं, की वृंदावन जाता जाता त्यांनी रामकिलीला गेले. आणि रामकिलीला गेल्यानंतर एवढा मोठ्या भक्तांना घेऊन गेले होते, की तिथे नवाब शहाने ऐकलं, मोठा आवाज यायला लागला, हरिनामाचा आवाज यायला लागलाय. तर त्यांनी विचारलं, काय चाललंय हे, कोण आलेलं आहे? तर ते म्हणे की त्यांचा त्यांना सांगणारा मंत्री होता. तर ते म्हणे की ॲक्च्युली हे कोणी साधू आलेले आहेत आणि त्यांचे अनुयायी आहेत. तर त्यांचे ते कीर्तन करत आहेत. ते म्हणताय हो, राजा म्हणायला लागला, हा जो साधू आहे हा खूप शक्तिशाली आहे. हा खूप प्रामाणिक साधू आहे.
हा आणि ह्याला कोणीच विरोध नाही करायचा. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांना हे सांगितलं. तर केशव केशव खत्री नाव होतं त्या मंत्र्याचं, ज्याला त्यांनी चर्चा केली, विचारलं. ॲक्च्युली केशव खत्री काय करायचे ते म्हणत होते, ॲक्च्युली काही नाही, हे छोटासा एक ग्रुप आहे आणि ते असेच काहीतरी आले, ते जाऊन निघून जातील. पण राजा म्हणाला, नाही नाही नाही, तू छोटा छोटा म्हणतोस, अरे हा खूप मोठा व्यक्ती आहे, हा खूप महान व्यक्ती आहे आणि तो खूप चांगला साधू आहे. अशा प्रकारे त्यांना गुणगान गायलं. आणि जेव्हा रूप गोस्वामी, कारण मंत्री आणि खास करून गृहमंत्री आणि अर्थमंत्री त्यांच्यामधला फरकच आहे. तर त्यांनी या दोघांना विचारलं, म्हणले हे कोण आलेलं आहे नवीन आपल्याकडं रामकेलीमध्ये? तर ते म्हणे की ॲक्च्युली हे चैतन्य महाप्रभू त्यांचं नाव आहे आणि ते अशा त्यां थोडक्यामध्ये त्यांनी त्यांना हे दिलं. तर ॲक्च्युली ते राजा, कारण हा आसुरिक प्रवृत्तीचा होता, मुघल होता आणि तो कधी कुणाला काय करेल, उलटेल काय माहीत नाहीये. त्याच्यामुळं ते केशव खत्रीने म्हणला होता की नाही नाही, हा काही तुम्ही घाबरायची गरज नाही. हा एकदम व्यक्ती आहे, छोटासा व्यक्ती आहे, त्याचे काही जास्त अनुयायी नाही आहेत. पण राजाने त्यांना सांगितलं, नाही नाही, हा खूप प्रामाणिक व्यक्ती आहे आणि ह्याला तुम्ही कुणी विरोध करू नका, अशा प्रकारे राजा म्हणायला लागला. पण रूप गोस्वामी सांना गोस्वामी मात्र त्यांनी असं खोटं नाही सांगितलं. त्यांनी मात्र खरंच सांगितलं. आणि तुम्ही ते म्हणला, तुम्ही बघा, हे चैतन्य महाप्रभू आहे, हे साक्षात भगवंताचा अवतार आहे. तुम्हाला जी सध्या तुम्ही राजा आहात, तुम्हाला जे काही पैसा आहे, तुमचं नाव आहे, हे सगळं त्यांच्याकडूनच मिळालंय. हालाकी तुम्ही अल्ला म्हणताय, पण तेच रूप आहे हे चैतन्य महाप्रभू, हे साक्षात ईश्वर आहे. अशा प्रकारे त्यांनी त्यांना उपदेश दिला. पण ते म्हणले, तुम्ही चिंता नका करू, ते निघून जाणार आहेत म्हणे. तर रूप सनातन, जे संतोष आणि अमर त्यांचं नाव होतं. तर ते तर ते आणि त्यांचं नाव बदललं होतं ॲक्च्युली. दबीर खास सखार मलिक नाव झालं होतं. दबीर खास म्हणजे रूप गोस्वामी, सखार मलिक म्हणजे सनातन गोस्वामी. तर राजाने काय केलं होतं, त्यांना मुस्लिम नाव पण देऊन टाकलं होतं. तर अशा प्रकारे, कारण अ, राजा राजानी म्हणजे ते दिसायला पण एकदम मुस्लिम सारखे दिसायचे. हां, आणि राज्यकारभार तसंच करायचे. पण ॲक्च्युली ते हृदयातून त्यांनी कधीच थोडंसं सुद्धा त्यांना म्हणजे हे नाही पडलं, विसर नाही पडला भगवंताचा किंवा भगवंताच्या भक्तीचा. जरी त्यांनी बाहेरच्या दृष्टीनं ते राज्यकारभार करायचे, मंत्रीपदावर होते, हां, आणि नाव त्यांचे दबीर का साकार मालिक होते, मुस्लिम नावं होते, तरी पण त्यांचा स्वभाव, त्यांचं आचरण, त्यांचं स्मरण हे नेहमी भक्तिमय वातावरणाच्या मध्ये होतं. तर त्यामुळे आपल्याला आणखी एक शिकवण मिळते. आपण या भौतिक जगात असलं तरी पण आपण आध्यात्मिक भक्ती कोणीच आपल्याला टाळू शकत नाही किंवा आपल्याला त्याच्यातून हिसकवू शकत नाही. भगवंताचं स्मरण आपल्याला कुणीच काढू शकत नाही, आपल्याला हिसकावून घेऊ शकत नाही. कारण ते आपला स्वभाव आहे. आपल्याला भौतिक जगामध्ये कुठलंही वातावरण, कुठलाही व्यक्ती, कुठलाही प्रसंग हा आपल्या भक्तीला बाधा ठरू शकत नाही. हे या उदाहरणातून, प्रसंगातून आपल्याला बघायला मिळतं, की कशा प्रकारे ही भौतिक जगातली जी व्यवस्थापना आहे, तर ती आपल्या भक्तीला डाळमळू शकते. कधी वर खाली करू शकते. पण आपल्याला भक्तीला बाधा ठरू शकत नाही. कारण भक्ती ह्या भौतिक बंधनाच्या पेक्षा पलीकडची आहे. जसं आपल्याला माहिती आहे, प्रल्हाद महाराजांनी त्यांच्या गुरुकडून शिक्षा घेतली होती. हां, कुठल्या गुरुकुलमध्ये गेले होते प्रल्हाद महाराज माहिती आहे कोणाला? कुठून शिक्षण घेतलं होतं त्यांनी, प्रल्हाद महाराजांनी? त्यांच्या आईच्या गर्भातच नारद हां, मुनीकडून श्रवण केलं होतं. हां, हां. असे स्वतःहून भेटले होते का ते कधी नारद मुनीला? नाही. म्हणजे आपण बघतो, बघा, भौतिक जगामध्ये कोणी असं विचार करू शकेल का, अरे हा व्यक्ती आहे, त्यांनी
गायीच्या गर्भामध्ये श्रवण केलंय आणि जीवनभर त्या गुरुला त्यांनी मानलं आणि जीवनभर त्यांचे उपदेश त्यांनी जीवनामध्ये पालन केले. असं भौतिक जगात होऊ शकत नाही. पण भक्ती ही पोटा पलीकडे आहे. म्हणजे म्हणजे भौतिक जगाच्या या या भौतिक बंधनाच्या पलीकडे आहे. तर अशा प्रकारे ही भक्ती आहे. त्यामुळं आईच्या पोटामधून पण त्यांनी ऐकून जीवनभर पालन केलं. तर अशा प्रकारे भक्ती आहे आणि ही भक्ती आपल्याला मिळाली आहे आणि ही भक्तांच्या आणि गुरुच्या कृपेने मिळायला लागली आहे, मिळते आहे, मिळाली आहे. तर ते आपण नेहमी ऋणी असलं पाहिजे. रोजचा दिवस आपला कृतज्ञतेचा असला पाहिजे. उठल्यावर सुद्धा आणि झोपताना पण. उठल्यावर कृतज्ञता असली पाहिजे, की देवाने मला आणखी एक दिवस दिलाय. या दिवसामध्ये माझे कार्य, माझे विचार हे भक्तिमय व्हावेत, अशी प्रार्थना करून आपण दिवस चालू करायचा. आणि झोपताना आजचा दिवस हा किती मी भगवंताचं आठवण काढली, किती मी भक्तीमध्ये बघा म्हणजे आपलं एवढे आपण मन एवढं चंचल आहे, आणखी अशुद्धता आहे, की आपण हे करतोय, जप करतोय, तरी पण आपल्याला जपामध्ये रुची नाही आहे. जे राधाकृष्णाचं नाव घेत आहेत त्यांचं स्मरण येत नाही आहे. तर ही स्थिती आहे. तर त्यामुळं आचार्यांची कृपा खूप महत्त्वाची आहे. तर यासाठीच आजचा आपण हा जो महत्त्वाचा चर्चा करत आहे, उद्देश तोच आहे, की रूप गोस्वामी सारखे जे आचार्य आहेत, तर त्यांच्या प्रार्थनेनं, त्यांच्या कृपेने आपल्याला आपल्या भक्तीला खूप महत्त्वाचं अनुकूल म्हणजे आपल्याला चांगलं पोषक वातावरण मिळणार आहे आणि आपल्याला शक्ती मिळेल. या भक्तीची शक्ती जी आहे, तर ही या भावबंधनातून आपल्याला सुटण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर इथे आपण चर्चा करत होतो की रूप गोस्वामी सनातन गोस्वामींनी कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू जेव्हा ते आले, तर तेव्हा ते चैतन्य महाप्रभूंना रात्री भेटायला गेले रामकेलीमध्ये आणि एकदम साध्या वेशमध्ये गेले. अशा राजाचे मंत्री आहे असं म्हणून नाही गेले. एकदम तुच्छ स्वभावाच्या व्यक्तीसारखं गेले आणि त्यांच्या तोंडामध्ये अ, गवताचं पातं घेत एक तृणाहीन म्हणजे गवतापेक्षा पातापेक्षा पण आम्ही तुच्छ आहेत या भावनेनं ते गेले ते त्यांच्याकडे. चैतन्य महाप्रभू म्हणे, अरे बास बास बास, तुमची नम्रता मला सहन होत नाहीये. माझं हृदय पिघळत चाललेलं आहे. हे खूप झालं बास. ऍक्च्युली ते सगळे प्रसंग आहेत हे तुम्ही चैतन्य चरितामृत मध्ये वाचू शकता, की कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू एवढे खुश झाले होते, की रूप गोस्वामी सनातन गोस्वामी एवढे नम्रतेच्या भावने ते प्रश्न करत आहेत, की ऍक्च्युली ते खूप महान भक्त होते, कृष्णाचे भक्त होते ते पहिल्यापासून जन्मल्यापासून त्यांनी भक्ती चालू केलेली आहे. आणि इथे मात्र येऊन चैतन्य महाप्रभू म्हणतायत की मी कोण आहे, माझा उद्देश जीवनाचा काय असला पाहिजे, काहीच माहित नाहीये. कृपया करून तुम्ही मदत करा. ऍक्च्युली चैतन्य महाप्रभूंना त्यांनी पत्र लिहिले होते. स्वतःहून कधी ते भेटले नाही आतापर्यंत. आतापर्यंत त्यांनी पत्र लिहिले होते फक्त. आणि पत्राचं उत्तर खूप एखादंच उत्तर त्यांना मिळालं बस. तर त्याच्यामध्ये पण असं त्यांनी कोड कोड भाषेमध्ये ते उत्तर दिलं होतं, की त्यांना ते म्हणजे पण ते एवढे बुद्धिमान होते त्यांनाच ते कळू शकलं. तर चैतन्य महाप्रभूंनी त्यांना इथे पहिल्यांदा भेटले प्रत्यक्षात आणि तेव्हा ते त्यांना म्हणतायत की ऍक्च्युली ही खूप मोठं एक 2-3 तासाचं त्यांची रूप गोस्वामींच्या जीवनावर आपण चर्चा होऊ शकते. पण आपण आता एक शॉर्टमध्ये बघत आहे त्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये सांगत नाहीये. थोडक्यात मी सांगत आहे फक्त. तर ह्याच्यामध्ये त्यांनी चैतन्य महाप्रभूंनी त्यांना म्हणले की तुम्ही आता इथे तुम्ही नंतर म्हणे वृंदावनला या आणि त्याच्या तिथून मला खूप मोठं तुमच्याकडून मला कार्य करून घ्यायचं आहे. तर सनातन गोस्वामी म्हणे तुम्ही आता एवढ्या मोठ्या समुदायाबरोबर वृंदावनला जाऊ नका म्हणे. हे चांगलं नाही. दुसरी गोष्ट आहे, आजच्या आजच तुम्ही इथून निघून जावा म्हणे, कारण हा जो राजा आहे ना याच्यावर काहीच विश्वास ठेवू शकत नाही आपण. तो आज तुम्हाला म्हणतोय की तुम्हाला मी हरे कृष्ण आज तो म्हणतोय की मी ह्यांना कोण विरोध करणार नाही. हरे कृष्ण. यांना विरोध करणार नाही, यांना त्यांचं त्यांचं कार्य करू द्या म्हणे. पण तो लगेच त्याचा
बदली होऊ शकते म्हणे त्याच्या विचारातून. कारण असुर प्रवृत्तीचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर विश्वास कोणीच ठेवू शकत नाही. जसं आपल्याला माहिती आहे उदाहरण कंसाचं. हरे कृष्ण. जय श्री रामदास. हा, म्यूट करा प्रोजी. हरे कृष्ण. तर हा, सॉरी मिस केला. तर तर कंसाने पण स्वतःच्या बहिणीला घेऊन चालला होता. लग्नाच्या दिवशी घेऊन चाललेला आहे. हा, भाऊ म्हणून चाललेला आहे. रथ चालवत आहे. पण जेव्हा आकाशवाणी झाली की या बहिणीचा 8वा पुत्र तुम्हाला मारून टाकणार आहे, लगेच त्यांनी बघितलं नाही ही माझी बहीण आहे, हिचं आज लग्न झालेलं आहे, हिचा पती तिच्या बरोबर आहे आणि ही स्वतः मारणार नाहीये, 8वा मुलगा मारणार आहे. पण त्यांनी ते विचारच नाही केला. आसुर प्रवृत्तीच्या व्यक्ती कधी काय करेल त्याचं आपल्याला भान नाही राहणार. अशा प्रकारे त्यामुळे आसुर प्रवृत्ती व्यक्तीच्या लोकांवर अ, कुणी विश्वास ठेवू शकत नाही असे. तर तसंच त्यांनी पण बोलले की अरे हा राजा आहे पण तो कधी पण बदलू शकतो, त्यामुळे तुम्ही आजच्या आजच रामकेली सोडून जावा म्हणे. तर मग त्यांनी रामकेली सोडलं चैतन्य महाप्रभूंनी आणि ते थोडं पुढे गेले कन्हेनाड शाळापर्यंत आणि तिथून मग वापस कृष्णाचं दर्शन झालं त्यांना आणि ते कृष्ण दर्शन घेऊन ते वापस जगन्नाथपूरला निघून गेले. जगन्नाथपूरला पोहोचले तेव्हा त्यांनी सगळ्या भक्तांना बोलवलं आणि सांगितलं हे दोन महान भक्त आज मला मिळाले. त्यांचं नाव आहे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी. खूप महान भक्त आहेत माझे म्हणे आणि ते खूप महान कार्य पुढे जाऊन करणार आहेत आपल्या संप्रदायासाठी. अशा प्रकारे त्यांनी खूप त्यांचं गुणगान गायलं. आणि त्यानंतर रूप गोस्वामी काही दिवसानंतर काही महिन्यानंतर ते हे राज्यकारभार सोडून ते निघून गेले. सनातन गोस्वामींना मागे ठेवलं. कारण दोघं एकदाच गेले तर ते राजाला थोडा शक येईल. त्यामुळे त्यांनी सनातन गोस्वामी मागे राहिले, रूप गोस्वामी पुढे गेले. आणि रूप गोस्वामी पुढे गेल्यानंतर त्यांनी प्रयागराजमध्ये दशाश्वमेध घाटमध्ये 10 दिवस हे चर्चा ऐकली. आणि तिथे मग चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सगळे दिले. आणि नंतर मग सनातन गोस्वामी मागे रघु गोस्वामींनी त्यांना अ, सोन्याचे शिक्के दिले होते. आणि एवढे सोन्याचे शिक्के दिले की एक जहाज भरून सोन्याचे शिक्के दिले होते. आणि त्याच्यातले ठेवले होते. आणि त्याच्यातले म्हणजे ॲक्च्युली त्यांना जे काही उत्पन्न मिळायचं त्याच्यामधला 50% भाग ते अ, खास करून वैष्णवाच्या सेवेसाठी, भक्तीच्या सेवेसाठी, भक्तांच्या सेवेसाठी ते द्यायचे. 25% भाग स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा स्वतःच्या रोजच्या दैनंदिन आणि 25% भाग हा अ, पुढच्या भक्तिमय कार्यासाठी ते वापरायचे. तर अशा प्रकारे त्यांचं ते 100%चं विभाजन ते त्यांनी करायचे. आणि अशा प्रकारे त्यांनी ते जे त्यांच्याकडे राहिलं होतं ते ते सगळे त्यांनी सनातन गोस्वामींना पाठवलं. आणि नंतर त्यांना पकडलं होतं जेलमध्ये. कारण राजाने मी सांगितलं ना, आज त्यांनी त्यांना मंत्री बनवलंय, उद्या त्यांनी त्यांना जेलमध्ये टाकलं. म्हणजे सनातन गोस्वामींना. की ते म्हणले, "तू आजारी नाही आहेस, तू म्हणतो तू आजारी आहेस, पण तू तर एकदम चांगली कथाचा ऐकत बसलेला आहे." तर त्यांना ते खूप हे वाटलं. आणि मी इकडं मला दुसरं राज्य मिळवण्यासाठी मला जायचं आहे आणि तू चल म्हणे तू तुझ्या मंत्रिपदावर जा. तर म्हणे नाही आजपासून मी आता संपलं, मी आता नाही करणार राज्य. एवढं बोलला की लगेच सनातन गोस्वामीने त्यांनी जेलमध्ये टाकलं. नंतर मग त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी मग एवढे सोन्याचे शिक्के पाठवले आणि ते मग ते त्यांनी त्या जेलवाल्याला दिले आणि तिथून ते सुटका करून निघून गेले. तर सांगायचा उद्देश काय आहे की हां त्याच्यानंतर मग चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना ते भेटले आणि तिथे पण त्यांना पण त्यांनी 2 महिन्याची शिक्षा दिली. तर हे सनातन रूप शिक्षा आणि सनातन शिक्षा हे खूप फेमस आहे. रूप गोस्वामींना त्यांनी 10 दिवस दशाश्वमेध घाटमध्ये जी शिक्षा दिली, तर त्याद्वारे त्यांनी खूप काही ग्रंथरचना केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या आपल्या भक्तिशास्त्रीमध्ये 2 ग्रंथ येतात. एक आहे उपदेशामृत, त्या नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणून प्रभुपादांनी त्यांना हे नाव दिलेलं आहे. आणि दुसरं आहे भक्ती रसामृत सिंधू. तर तो पण ग्रंथ आपण पुढे चालून अभ्यास करणार आहे. तर त्याचा एक सारांश भाग म्हणून अ, प्रभुपादांनी त्याचं नाव दिलेलं आहे नेक्टर ऑफ डिव्होशन. तर ॲक्च्युली तो तर खूप महान ग्रंथ आहे. पण एक सारांश म्हणून प्रभुपादांनी ते लिहिलेले आहे. तर ह्या 2 ग्रंथांची चर्चा त्याच्यानंतर उज्ज्वल नीलमणी आणि खूप काही असे ग्रंथ रूप गोस्वामींनी लिहिलेले आहेत. आजच्या स्थितीला एवढे महान महान ग्रंथ होते
की त्या ग्रंथाला समजण्यासाठी बुद्धी नाही आपल्याला, आणि आपण त्याचा वापर योग्य करणार नाही. हा, ते ते खूप उच्च स्तराचे ग्रंथ होते. त्यामुळं त्यांची समाधी बनवण्यात आलेली आहे. एवढे महान महान ग्रंथ होते, तर त्या बऱ्याच ग्रंथांना समाधी बनवली आहे. कारण ते वाचून लोकांची बुद्धी म्हणजे एकतर, कारण शुद्ध नाही आहे ना, त्या अशुद्ध बुद्धीला जर उच्च स्तराच्या लीला जर दिल्या राधाकृष्णाच्या, किंवा त्यांच्या त्या प्रेममय लीला वगैरे, तर लोक ते समजणार नाही, सहज बनतील. हा, वेगवेगळ्या अपसंप्रदायामध्ये लोक जातील. तर या उद्देशानं जीव गोस्वामींनी या सर्व जे ग्रंथ होते, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामींचे खूप उच्च स्तराचे ग्रंथ होते, तर त्या ग्रंथांना समाधी दिलेली आहे. ते फक्त जीव गोस्वामीच कळू शकत होते, ते अशा प्रकारचे ग्रंथ होते. त्याच्यानंतर कोणी समजू शकणार नाही, या उद्देशाने त्यांनी त्यांना समाधी देऊन टाकलेली आहे. तर अशा प्रकारे काही ग्रंथ राहिलेले आहेत, त्या ग्रंथाला आज म्हणजे अशा आपण चर्चा करत आहोत. तर हे भक्तीचं गूढ रहस्य या ग्रंथामध्ये आहे. खास करून उपदेशामृत आणि जे भक्ती रसामृत सिंधू, ते दोन ग्रंथ. तर त्यापैकी आज आपण जो बघत आहोत, तर ते आहे उपदेशामृत. तर त्यामध्ये हम्म, हं, तर रूप गोस्वामी कोण? तर श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले. तर हा खूप महत्वाचा जो श्लोक आहे, तर तो आपल्या मंगलाचरणमध्ये पण येतो, की रूप गोस्वामी कोण होते. आणि तिथे त्यात सांगते श्री चैतन्य मनोभीष्टम, ते भगवंताचं मन समजू शकत होते. हा, आणि त्यांची इच्छा समजून स्थापितम येन भूतले, या भौतिक जगामध्ये, तर ते भगवंताची इच्छा आणि मन समजून त्याला पूर्ती करण्यासाठी त्यांनी जीव अ, समर्पण केलेला आहे. स्वयंरूप कदा मह्यम ददाती स्वपदांतिकम. तर तर त्या भगवंताच्या इच्छेला पूर्ती करण्यामध्ये रूप गोस्वामींनी त्यांचे पूर्ण काया वाचा मनसा लावली. कारण चैतन्य महाप्रभूंनी चार त्यांना उपदेश दिले होते. चार गोष्टी तुम्ही सर्वांनी करायच्या, खास करून रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी. त्या चार गोष्टी कुठल्या आहेत? तर एक तर तुम्ही वेगवेगळ्या जे काही धाम आहेत, भगवंताचे जे धाम झालेले आहेत, तर त्या धामाचं प्रकटीरूपण करा. कारण सगळे धाम आता लोकांना अप्रकट झालेले आहेत, दिसत नाहीयेत, माहीत नाहीयेत. वृंदावन काय आहे हे माहीत नाहीये. गोवर्धन, बाकी सर्व जे काही लीला आहेत, सर्व तुम्ही प्रकट करा म्हणे. आता अप्रकट झालेलं आहे, प्रकट करा. नंतर या सगळ्या धामाची पुन्हा एकदा पुनर्जागृती करा. दुसरं आहे, तुम्ही या धामामध्ये मंदिराची स्थापना करा. वेगवेगळे जे मंदिर होते, 5,000 पेक्षा जास्त मंदिर वृंदावनमध्ये होते. तर तिथं तुम्ही त्या सर्व मंदिराची पुनर्स्थापना करा म्हणे. भगवंताची पूजा आराधना चालू करा म्हणे. आणि जे काही वैदिक शास्त्र आहेत, ग्रंथ आहेत, तर त्यांना अभ्यास करा, सखोल अभ्यास करा. आणि त्याचं जे जे सार आहे, ते सार तुम्ही भक्तांच्या भक्तीसाठी पोषक म्हणून तुम्ही प्रदान करा म्हणे. आणि शेवटचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या उदाहरणानं एक अ, जीवनाचा उद्देश काय असला पाहिजे हे दाखवून द्या म्हणे. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी त्यांना त्यांच्या पूर्ण घराण्यालाच हे हे एक उपदेश दिला होता. एक मिशन, म्हणजे आपल्याला एक जीवनामध्ये त्यांना एक हे दिलं होतं. मिशनला काय म्हणतो आपण? अ, ध्येय होतं ना, ध्येय. ध्येय, उपक्रम, प्रभूजी उपक्रम. उपक्रम. ओके. हा, तर तर हे तुमच्या म्हणजे तुम्ही स्वतः रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि हे सहा गोस्वामी, हे सर्वांनी तुम्ही हे मोठं कार्य तुम्हाला करायचं आहे म्हणे. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांना मोहीम मोहीम म्हणतात इथे, ध्येय दिलं. ठीक आहे.
तर अशा प्रकारे त्यांनी दिलं. आणि त्यानंतर मग अं, गौड गौड गणदेश दीपिका या ग्रंथामध्ये रूप गोस्वामी कोण होते हे त्यांचं नाव सांगितलेलं आहे. तर ते रूपमंजरी श्री रूपमंजरी आहेत. तर ते म्हणून गौर गणेश दीपिकामध्ये हा त्यांच्या स्वरूपाचा उल्लेख केलेला आहे. अं, तर गोलोक वृंदावनमध्ये राधाराणी तर त्यांच्या 8 सखी आहेत. आणि त्याच्यामध्ये ललिता सखी ही प्रमुख आहे. ललिता आणि विशाखा. आणि अं, ललिता सखीचे खूप जवळचे आहेत रूपमंजरी. अं, आणि हे सर्व 8 सखी राधाराणीला मदत करतात. आणि त्या सखींना मदत करण्यासाठी ह्या मंजरी आहेत. त्या मंजरीमध्ये प्रमुख आहेत रूपमंजरी. तर सॉरी, एक मिनिट. हम्म. हा. तर सांगितलंय की त्यांचे कार्य काय आहेत, ते काय करतात. तर रूपमंजरी जे आहेत, तर ते राधाकृष्णाच्या लीलेमध्ये जे काही सेवा त्यांना करायची आहे त्यासाठी मदत करतात. स्वतः डायरेक्ट सेवा नाही करत. अं, त्या मंजरी सखीला मदत करतात. सखी राधाराणीला मदत करतात. आणि राधाराणी कृष्णाला सेवा करते अशा प्रकारे. तर त्यामुळेच आपल्याला सांगितलंय गोपीर भरतूर पदक मलयोर दास दासानुदास. डायरेक्ट आपण भगवंताला प्राप्त करू शकत नाही. भक्तीमध्ये गुरु शिष्य परंपरा आणि दास दास दासानुदासाच्या भावामध्येच आपण भगवंताकडे जाऊ शकतो. तर वेगवेगळे त्यांचे जे काही एकमेकाला संदेश आहे ते संदेश वाहक म्हणून सेवा करतात. किंवा सुंदर पेय बनवण्यासाठी वेगवेगळे नवीन त्यांना म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या ट्यून आहेत गाण्यामध्ये. किंवा भगवंतासाठी खूप सुंदर सुंदर अ, अ, सुंदर सुंदर सुवासिक जे माळा आहेत किंवा गार्लंड आहे ते बनवतात. अशा प्रकारे खूप सेवा रूप गोस्वामी ज्या रूपमंजरीच्या मार्फत करत असतात. अ, आणखी सांगितलंय की कशा प्रकारे या 6 गोस्वामी आहेत. तर ते तर आहेतच, पण त्याबरोबरच लोकनाथ गोस्वामी, कृष्णदास कविराज गोस्वामी हे पण या मंजेरीच्या 6 मंजेरी बरोबरच हे पण खूप महत्वाचे मंजेरी म्हणून आहेत. तर म्हणजे सगळ्या मंजेरीचे नाव पण दिलेले तिथे, की कशा प्रकारे रूप गोस्वामी रूपमंजरी आहे, जीव गोस्वामी विलास मंजरी, सनातन गोस्वामी लभंग मंजरी, रघुनाथदास गोस्वामी रती मंजरी, रघुनाथ भट्ट गोस्वामी राग मंजरी, गोपाल भट्ट गोस्वामी अनंग मंजरी, कृष्णदास कविराज गोस्वामी कस्तुरी मंजरी, लोकनाथ गोस्वामी मंजुलाली मंजरी, जगन्नाथदास बाबाजी रसिक मंजरी, नरोत्तमदास ठाकूर चमक मंजरी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर विनोद मंजरी, भक्तिविनोद ठाकूर कमल मंजरी, गौर किशोरदास बाबाजी महाराज गुणा मंजरी. गुण नाही, गुण मंजरी गोपाल भट्ट गोस्वामी. आणि गौर किशोरदास बाबाजी गुणा मंजरी. सॉरी, गोपाल भट्ट गोस्वामी अनंग मंजरी. गौर किशोरदास बाबाजी महाराज गुणा मंजरी, गुण नाही, गुण म्हणजे दुसरे आहेत. आणि आणखी भक्तिनाथ सरस्वती ठाकूर नयन मंजरी.
प्रभूजी ऐकायला येत नाहीये. नेटवर्कचा इश्यू आहे. जॉईन होते लगेच. हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. येस प्रभूजी. हां, ते शेअरिंग करायचं प्रभूजी. होस्ट. सॉरी, नेटवर्कचा थोडा इश्यू आला. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हां, ठीक आहे. तर तर या सर्व आपले जे षडगोस्वामी आहेत, तर त्या सर्व आचार्य हे मंजेरीच्या रूपामध्ये इथे आहेत. तर मी ते सांगत होतो की सर्व 6 गोस्वामी आहे, तर ते ललिता विशाखांना मंजेरी आशीष करतात. त्याचप्रमाणे स्वरूप दामोदर गोस्वामी, रामानंद राय या जे ललिता विशाखा आहेत, तर तेच त्यांना पण रूप गोस्वामी, सनंद गोस्वामी ते सर्व आचार्याच्या रूपामध्ये येऊन चैतन्य लीलामध्ये त्यांना ते सेवा करतात. तर ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे ब्रह्माला भगवंतांनी तेने ब्रह्म हृदयादी कवे मुह्यंती असो, तर ब्रह्माला भगवंतांनी जे काही ज्ञान दिलं होतं, ज्याद्वारे त्यांनी ह्या सृष्टी निर्मिती केलेली आहे आणि हे वैदिक ज्ञान प्रकट झालेलं आहे. तर त्याचप्रमाणे गोस्वामींना चैतन्य महाप्रभूंनी ज्ञान दिलं, ज्या ज्ञानाद्वारे आज आपण जो भक्ती आहे, तर ती भक्ती खास करून व्रजभक्ती व्रजभक्ती जी आहे, तर ती प्रसार करण्यामध्ये रूप गोस्वामींना खूप शक्ती दिली त्यांना. शक्ती संचार दिला त्यांना, शक्तीचा संचार त्यांना दिला. त्यामुळं त्यांच्या शक्तीद्वारे चैतन्य महाप्रभूंनी शक्ती दिल्यामुळं आज त्यांच्या शक्तीद्वारे त्यांनी या कृष्ण भावना खास करून व्रजभक्तीचा प्रचार केला. आणि अं, ते म्हणजे सगळं नाहीसं झालं होतं ऑलमोस्ट. अशा स्थितीमधून त्यांनी सगळं जागृत केलेलं आहे आणि आज पूर्ण जगामध्ये व्रजभक्तीचा प्रचार केलेला आहे. अशा प्रकारे रूप गोस्वामी, तर अशा प्रकारे हे 6 गोस्वामी आहेत बघा. हां, 6 गोस्वामी शिक्षाष्ट षड गोस्वामी अष्टक पण आपण गातो. शिल यांनी श्रीनिवासाचार्यांनी हे गायलेलं आहे, षडगोस्वामी अष्टक. तर हे 6 गोस्वामी रोज एकत्र यायचे, चर्चा करायचे. तर त्यावरून आपल्याला कळतं की कसं भक्तांच्या सोबत एकत्र येऊन भक्ती करणे हे खूप महत्त्वाचं आहे. आचार्य होते, पण त्यांनी त्यांच्या आचरणाला दाखवलं. तर तर इथे अशा प्रकारे त्यांचं हे गुणगान इथे ते सांगतायत की कशा प्रकारे नाना शास्त्र विचारणे एक निपुण सद्धर्म संस्थापको. तर सगळ्या शास्त्रांचं निपुण त्यांनी करून सगळ्या शास्त्रांचं सार त्यांनी त्यांनी या शास्त्राद्वारे आपल्याला दिलेलं आहे. लोकानाम हितकार्य न करो त्रिभुवने मन्य शरण्य करो. सगळ्या लोकांच्या हितासाठी पूर्ण म्हणजे कशा प्रकारे त्यांनी या अ, रूप गोस्वामी या 6 गोस्वामींनी या भक्तिशास्त्रांचं निचोड काढून आपल्या सर्वांना या भक्ती मार्गातून आपल्याला दिलेलं आहे. तर या तिन्ही जगात त्यांना आदर सन्मान दिला जातो आणि
तेच आपल्याला आश्रय घेण्यासाठी खूप म्हणजे ते कुणाला पण आश्रय देऊ शकतात. कारण त्यांनी या गोपीच्या भावामध्ये नेहमी त्या भावामध्ये असतात आणि अशा प्रकारे ते राधाकृष्णाची सेवा करत असतात. अशा प्रकारे त्यांचं गुणगान गायलेलं आहे. तर अशा प्रकारे हे बद्दल आपण त्यांना बघितलं. हा, हरे कृष्ण. कोण? रेवतीश्वरी माताजी काय आहे का? हरे कृष्ण. ओके, प्लीज स्टार्ट रेकॉर्डिंग. ओके, माझ्याकडेच आहे का? चालू आहे वाटतं प्रभूजी चालू आहे का? रेकॉर्डिंग. हा, वरती रेकॉर्डिंगचं साईन दाखवते. दिसतंय ना? हा. तर तर हां, ओके. तर बघा, या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे हा इंद्रिय भोगामध्ये तो त्याला म्हणजे इच्छा आहे, इंद्रिय भोग करण्यामध्ये तो तृप्त आहे. तर शास्त्रामध्ये सांगितलंय, आपले आचार्य सांगतात की या भौतिक जगातला जो इंद्रिय भोग आहे तो ब्रह्म ब्रह्म ज्या तीन भगवंताचे साक्षात्काराचे तीन रूप आहेत. ब्रह्मन, परमात्मा, भगवान. ब्रह्मानंद जो आहे, ब्रह्मांमध्ये जो आनंद घेण्यासारखा लोक आहे, म्हणजे लोक म्हणतात ब्रह्मामध्ये मला विलीन व्हायचं आहे. पण त्याच्यातला जो आनंद आहे ना, तर तो आनंद या भौतिक जगातला पूर्ण म्हणजे जो आनंद आहे तो एक एक बिंदू आहे. ब्रह्मानंदचा एक बिंदू आहे. आणि भक्तीमधला जो आनंद आहे, भक्त्यानंद त्याला म्हणतो, तर तो एक सागर, ब्रह्मानंदचा जो सागर आहे त्याला जर तुलना केली तर एक बिंदू पण नाहीये असं आहे. म्हणजे भक्तीतला आनंद जो आहे ना, तो भौतिक जगातला आनंद तुच्छच आहे. तर किती जरी आनंद आहे तर तो एक 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 बिंदू, ज्याला ब्रह्मांमधले आनंद आहे, ब्रह्मांमध्ये. पण ब्रह्मानंद जो आहे तो एक समुद्रासारखा असला तर एक बिंदू भक्त्यानंदचा आहे, तर तो या भौतिक ते ब्रह्मानंदच्या सागरापेक्षा महान आहे. आचार्य आपले सांगतात की भक्तीमधला आनंद किती महान आहे. पण दुर्दैवानं काय होतं की आपण भक्तीला रस आस्वादन करत नाही. का? कारण या भौतिक जगामधले आपले मन, बुद्धी आणि खास करून इंद्रिय शुद्ध नाही आहे. आणि त्यामुळं भौतिक जगाचं आकर्षण खूप आपल्याला वाटतं. तर जेवढं आपण भक्ती प्रामाणिक करू, तेवढे आपली मन, बुद्धी आणि इंद्रिय शुद्ध बनतील. आणि या शुद्ध इंद्रिय भावाने, शुद्ध मनाने आणि शुद्ध बुद्धीने आपण भगवंताची भक्ती भगवंताला प्रसन्न करण्यासाठी केली, तर भगवंताची कृपेने आपल्याला तो आनंद मिळू शकतो. तर भगवंताची म्हणजे खास करून आचार्यांची आपण भक्ती का करतोय? 16 माळा का करतोय? 16च माळा का करतोय? कारण पहिले तर म्हणले 64 माळा जर नाही केल्या तर पतित व्यक्ती आहे. तर भक्तिनाथ सरस्वती ठाकूरने सांगितलं. भक्तिनाथ सरस्वती ठाकूर म्हणे कमीत कमी 64 माळा केल्या पाहिजे. पण जेव्हा प्रभुपादांनी प्रचार चालू केला, तेव्हा सगळे भक्त म्हणाले 64 माळा म्हणजे 8 तास कोण देणार? आम्ही तर एवढे आमची म्हणजे इंद्रिय एवढे प्रबळ आहेत आणि आम्हाला 64 माळा करायला 8-10 तास बसून शक्यच नाही म्हणे. ठीक आहे म्हणले 32 माळा. ते म्हणले 32 माळा 4 तास नाही म्हणले, अशक्य आहे. ते म्हणले 16 माळा आणि ह्याच्यापेक्षा खाली नाही म्हणे. तर 16 माळा सांगितल्या. तर 16 माळा का? कारण गुरुने आपल्याला आपण गुरुना वचन दिलेलं आहे की आपण कमीत कमी 16 माळा करू. ऍक्च्युली खरं सांगितलं तर सततम कीर्तयंतो माम, गीतेमध्ये भगवान सांगतात सतत आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, नामस्मरण सतत केलं पाहिजे, अखंड केलं पाहिजे. पण कारण आपल्याकडे जबाबदाऱ्या आहेत, बाकी गोष्टी आहेत आणि आपलं मन एवढं शुद्ध नाहीये, त्यासाठी ठीक आहे कमीत कमी 16 माळा करा. पण या नियमानं केल्याने, या भक्तिभावानं केल्याने, या प्रामाणिकतेने केल्यानं हळूहळू आपल्या भावना शुद्ध होतील. आणि मग एक वेळ असं येईल की आपण अ, जसं जसं 3 स्तर सांगितलेत. एक तर मला आता बाळ करायच्यात का? कारण मी गुरुवर वचन दिलंय. पण अशी भक्तीमध्ये अशी एक वेळ येईल की मला आता जप करायचा आहे. मला आता इच्छा आहे, आणखी मला जप करायचा आहे. तर ही इच्छा जागृत होईल की मला आता जप आणखी वाढवायचा आहे, आणखी करायचा आहे. आणि तिसरी स्टेज काय आहे?
मला आता प्रेम एवढं व्यक्त करायचंय भगवंतांना, हे मला सतत जप करायचा आहे. तर पहिलं आहे की मला आता नियमानुसार मला 16 माळा करायच्यात. पण तो नियम जर आपण प्रामाणिकपणे जर करत राहिलो आणि आपली भावना शुद्ध करत राहिलो, तर अशी एक स्थिती येईल की मला आता स्वतःहून जप करण्याची इच्छा झालेली आहे. मला आता जप करायचा, आणखी नाही करायचं नाही, वाढवायचा आहे. आणि तिसरा स्टेज आहे प्रेमाच्या ज्वाळा. म्हणजे मला आता या भगवंतावर एवढं प्रेम उत्पन्न, म्हणजे म्हणजे प्रेम वाढत चाललेलं आहे की मला वाटतं की करत राहावं. तर ही स्थिती आहे. तर अशा प्रकारे आपल्याला भक्तीमध्ये आपल्याला स्तर वाढवायचे आहेत. तर यासाठी प्रामाणिक भक्तांसंग खूप महत्त्वाचा आहे. जोपर्यंत आपण प्रामाणिक भक्त जे चांगली भक्ती करत आहेत त्यांचा संग नाही मिळत ना, तोपर्यंत आपण जन्मोजन्मी आपण जरी काढले तरी पण आपल्याला शुद्ध भक्ती आपण गाठू शकणार नाही. तर त्यासाठी शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये येऊन आणि प्रामाणिक भक्ती करत राहिलो तर आपल्याला हा वेळ लवकरच प्राप्त होऊ शकते. तर हां, तर आता 1-2 मिनिटात आपण आपल्या प्रस्तावना करणार आहे. त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये अं, ओके. तर रूप गोस्वामी, तर त्यांनी खूप श्लोकांची रचना केलेली. त्यांचं एवढं स्वच्छ होतं. म्हणजे जे हस्ताक्षर आहे एवढं स्वच्छ, म्हणजे एवढं चांगलं वाचायचं. ते म्हणले चैतन्य महाप्रभू त्यांना खूप गुणगान गायलं. तर ते म्हणले की एकदम म्हणजे पर्ल्स, म्हणजे जे आपण जे हिरे मोत्यासारखं त्यांना एवढं म्हणजे खूपच त्यांना आवडलं ॲक्च्युली ते चेतन महाप्रभूंना. आणि त्यांनी जे श्लोक लिहिला होता ना, तो एवढा भाव उचित होता की त्यांनी ते जे रसाचार्य आहेत रामानंद राय त्यांना दाखवलं. म्हणजे ते खूप रसिक होते रामानंद राय. तर ते म्हणले आजपासून ह्यांचं नाव रसाचार्य ठेवा, कारण हे हे रस रस चखतायत म्हणे. तर त्यामुळे त्यांचं नाव रसाचार्य म्हणून त्यांना दिलेलं आहे, गोस्वामी. आणि खास करून स्वरूप दामोदर गोस्वामी, रामानंद राय हे त्यां त्यांना खूप आनंद झाला की रूप गोस्वामी एवढं महान कार्य करत आहेत, एवढे सुंदर श्लोक लिहित आहेत आणि त्यांनी भगवंताच्या मनाला, इच्छाला जाणलेलं आहे. श्री चैतन्य मनोभीष्टम, त्यामुळे त्यांचं अशी प्रार्थना आपण दिलेली आहे, श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले. अं, हरे कृष्णा. ओके. मधुसूदन करंदास प्रभू, माइक म्यूट करा तुमचे. ठीक आहे. ओके. तर हम्म, तर आपले जे 6 गोस्वामी जे आहेत, ते 6 गोस्वामी खूप महान आहेत. आणि त्यांना काही काही गोस्वामींचे घरी एवढा पैसा होता. जसं रघुनाथ गोस्वामी, 40,000 सोन्याचे शिक्के त्यांना मिळायचे त्यांच्या वडिलांना दर महिन्याला. सोन्याचे शिक्के 40,000, बघा. तर तेवढं म्हणजे उच्च. आणि ते एकटे होते, एकुलते एक होते. पण त्यांची इच्छा होती की मला छत्रपती महाप्रभूंच्या सेवेमध्ये लागायचंय. ते सगळं सोडून पळून निघून गेले. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी मंत्री होते. त्यांनी पण इथे राहून नाही थांबले, ते निघून गेले. तर आणि खास करून जे गोपाल भट्ट गोस्वामी आहे, तर ते श्रीरंगममध्ये, तर त्यांनी पण पुजाऱ्यांचे व्यंकट भट्टाचे मुलगा होता. सगळं काही एकदम घरात चांगलं होतं, पण तरी पण त्यांनी चेतन महाप्रभूंना जॉईन केलं. आणि जीव गोस्वामी, त्यांनी एवढे श्लोकाची निर्मिती केलेली आहे. त्यांना आज पण अमेरिकेसारख्या युनिव्हर्सिटीमध्ये एक महान फिलॉसॉफर म्हणून त्यांना खूप म्हणजे पदवी आहे की त्यांनी एवढं उच्च लिखित कार्य केलेलं आहे. जीव जीव गोस्वामी, त्यांचे लोक त्यांच्या टीका वाचतात. तर अशा प्रकारे, तर जीव गोस्वामी, तर असे 6, खास करून 6 गोस्वामी. आणि बाकी पण कृष्णाच कविराज गोस्वामी,
आणि त्याचबरोबर भूगर्भ गोस्वामी, लोकनाथ गोस्वामी, ते सर्व गोस्वामी. तर अशा प्रकारे त्या सर्वांना घेऊन हे सर्वांना घेऊन चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या इच्छेला या जगासाठी महान मोठं कार्य केलेलं आहे. या जगासाठी त्यांनी या धामाची निर्मिती केली, या ग्रंथांचं लेखन करून दिलं. त्याचबरोबर जे लुप्त झालं होतं त्या सर्वांना पुन्हा एकदा प्रकट करून दिलंय. आणि खास करून विग्रहांची स्थापना केलेली आहे, मंदिराची स्थापना, विग्रहांची स्थापना केली. आणि शेवटचं म्हणजे लोकांना भक्ती कशी करायला पाहिजे, भक्ती कसं आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे हे दाखवण्यासाठी रूप सनातन आणि खास करून या गोस्वामींना त्यांनी एक त्यांना एक आदेश दिला की तुम्ही तुमच्या उदाहरणाद्वारे या सर्वांना लोकांना एक आदर्श दाखवून द्या म्हणून. तर पुन्हा एकदा आपण आता इथे या प्रस्तावनेकडे जाऊया. दुसरे भक्त कोणी वाचू शकतात का? हो, कृष्ण वाचतो. प्रभूजी. अर्थानंतर वाचू का? हा श्लोकच्या प्रभू, येस अर्थानंतरचा वाचू येस ना? येस प्रभूजी. भगवान श्रीकृष्णांना जाणून घेणे हे एक विज्ञान आहे. या विज्ञानाचे वरदान मनुष्य समाजाला देण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी अवतार घेतला होता. भगवान श्रीकृष्णांच्या सर्व लीलांपैकी त्यांनी गोपींबरोबर केलेल्या प्रेमलीला या सर्वोच्च आहेत. सर्व गोपिकांमध्ये श्रीमती राधाराणी श्रेष्ठ आहे व तिचा भाव धारण करून श्री चैतन्य महाप्रभू अवतरित झाले होते. म्हणून भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचे अवतार कार्य समजून घेण्यासाठी व त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करण्यासाठी आपण 6 गोस्वामींच्या उपदेशांचे गंभीरपणे पालन केले पाहिजे. हे 6 गोस्वामी म्हणजे श्री रूप, सनातन, भट्ट रघुनाथ, श्री जीव, गोपाल भट्ट आणि दास रघुनाथ गोस्वामी हे होत. धन्यवाद. तर उपेंद्र सेवक प्रभू, तुम्ही सांगत जावा प्रभूजी कोण कोण वाचायचं. ठीक आहे. तर आता आणखी दोन पॅरेग्राफ वाचायचे आहेत. दुसरे कोणाला सांगा, दुसरे भक्त कोणी, प्रभू माताजी कोणी सांगू शकता. अनुराधा माताजी वाचा. हरे कृष्ण. धन्यवाद. श्री रूप गोस्वामी सर्व गोस्वामींचे प्रमुख होते व आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी उपदेशामृत नामक ग्रंथ आपल्याला दिला आहे. ज्याप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टक नामक 8 श्लोक रचिले होते, त्याप्रमाणे रूप गोस्वामींनी आपल्याला उपदेशामृत हा ग्रंथ दिला आहे. या ग्रंथाचे अध्ययन करून आपण शुद्ध वैष्णव भक्त होऊ शकतो. पुढे वाचू. विवेकानंतर एकच वर्ष असतं. आध्यात्मिक जीवनात 4 वर्ष. हरे कृष्ण. वाचू पुढे. हा, दुसरे एक माताजी कोणी, आणखी एक. मी वाचू का? हरे कृष्ण प्रभूजी. मी वाचते. आध्यात्मिक जीवनातील विविध क्रियांपैकी मन व इंद्रियांवर नियंत्रण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. जोपर्यंत आपण मन व इंद्रियावर नियंत्रण करीत नाही तोपर्यंत आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकत नाही. भौतिक जगातील प्रत्येक जण रज आणि तमोगुणांनी ग्रासलेला आहे. म्हणून रूप गोस्वामींच्या उपदेशांचे पालन करून आपण सत्वगुणांच्या स्तरापर्यंत स्वतःची प्रगती केली पाहिजे आणि त्यानंतर पुढची प्रगती कशी करता येईल या संबंधी सर्व गोष्टींचा आपल्याला उलगडा होईल. कृष्ण भावनेतील धन्यवाद प्रगती. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. तर खूप महत्त्वाचं आहे. आपण आता जे ऐकलंय, वाचलंय, त्याच्यावर खूप महत्त्वाचं आपल्याला मनन केलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला खूप सुंदर शिकवण दिलेली आहे. तर इथे सांगतायत की ऑफकोर्स हे सगळं प्रभुपादांनी प्रस्तावना दिलेली आहे. त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतायत की चैतन्य महाप्रभू जे राधाराणीच्या भावामध्ये आणि जी सर्वात श्रेष्ठ गोपी आहेत, तर त्यांनी आपल्याला सांगितलंय की आपण या 6 गोस्वामींचे अनुयायी चांगलं झालं पाहिजे. 6 गोस्वामींना पदे समजलं पाहिजे, त्यांची शिक्षा समजली पाहिजे आणि मग त्यांनी काय दिलंय तर ते आपण जीवनामध्ये पालन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
तर यासाठीच सध्या आपण रूप गोस्वामींनी दिलेल्या शिक्षा आहेत तर त्या आपण समजून घेत आहोत. आणि त्यानंतर मग आपण अ, अ, हे खास दोन भक्तिशास्त्रीमध्ये दोन ग्रंथ रूप गोस्वामींचे दिलेले आहेत. बघा म्हणजे किती प्रभुपादांनी रूप गोस्वामींना जे ग्रंथ आहेत रूप गोस्वामीचे ग्रंथ ते सर्वांनी कसे अभ्यास केलाच पाहिजे याबद्दल येथे सांगत आहेत. तर चैतन्य महाप्रभूंनी जसं शिक्षाष्टकम आहे तसं उपदेशामृत दिलेलं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. कशा प्रकारे पहिली आपली आपला सर्वात महत्त्वाचा जो प्रत्येकावर जबाबदारी आहे किंवा आपली प्रत्येकाची ही असली पाहिजे की आपल्या इंद्रिय आणि मनाला संयम करणे हे सर्वात मोठं ध्येय आहे आपलं, की इंद्रिय आणि मन संयम करणे. जोपर्यंत इंद्रिय आणि मन संयम नाही आहे तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती करणे हे अशक्य आहे. आणि या भौतिक जगामध्ये प्रत्येकजण इंद्रिय सुखमध्ये का कारण हे रजोगुण तमोगुण मध्ये आहे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला सत्वगुणामध्ये यायचं आहे. आणि सत्वगुणामध्ये कसं येईल तर त्यासाठी सांगितलंय की आपण पहिल्यांदा सत्वगुणामध्ये येण्यासाठी सर्वप्रथम प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय की आपण आपला नामजप आणि सकाळचा जो प्रोग्राम आहे मॉर्निंग प्रोग्राम आपण त्याला म्हणतो तर तो आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सात्विक राहण्यासाठी सत्वगुणाच्या वेळेमध्ये आपण कार्य केले पाहिजे. खास करून त्यासाठी सांगितलंय बघा आपल्या 16 माळा करायच्याच आहेत. सकाळी करू नाही तर दिवसभर करू. काही लोक संध्याकाळी 12 वाजेपर्यंत पण 16 माळा संपवतात. तर ॲक्च्युली हे योग्य नाही आहे. आपल्याला जर लवकर प्रगती करायची बघा इथे सांगितलंय भक्तीमध्ये कुणी हजारो लाखो जन्म घेईल तरी पण शुद्ध भक्त बनेल का नाही गॅरंटी नाही. आणि कुणी याच जन्मामध्ये भक्तीमध्ये शुद्ध भक्त बनून भगवत धामात जाईल. तर हे हे असं का कुणी लाखो जन्म घेऊन पण जात नाहीये आणि कुणी एकाच जन्मामध्ये जाऊ जाते का कारण तीव्रतेवर महत्व आहे. जेवढं तीव्रतेनं आपण भक्ती करू तेवढं आपण प्रामाणिकतेने जेवढी तीव्रतेने करू तेवढं आपल्याला भगवान आदान प्रदान करणार आहेत. ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य अहम. ज्या प्रकारे तुम्ही माझी भक्ती कराल माझं भजन कराल त्याप्रमाणे मी तुमच्याशी आदान प्रदान करणार आहे. तर त्यामुळं आपल्याला इथे कुठे ना कुठेतरी आपल्याला पाऊल उचलावं लागणार आहे. तर यासाठी कठीण आहे हे सोपं नाही आहे. काही काही गोष्टींना पालन करणं कठीण आहे पण अशक्य नाही आहे. भौतिक जगामध्ये अ, 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 म्हणजे आध्यात्मिक जगता जे कार्य जे आहेत हे कठीण आहेत मन अशक्य नाही आहे. आणि भौतिक जगामध्ये म्हणजे अ, अ, आपल्याला काही काही गोष्टी वाटतात की अरे ह्या खूप सोप्या आहेत पण ॲक्च्युली जर बघितलं तर त्याचा जो परिणाम आहे तो खूप वाईट होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक जगतामध्ये आपण आलेलो आहे तर आपण थोडासा विचार केला पाहिजे की ठीक आहे त्यासाठी आचार्य सांगतात एकादशी टू एकादशी म्हणजे ही एकादश आणि पुढची एकादश त्या 15 दिवसामध्ये आपण काहीतरी थोडंसं एक पाऊल उचललं पाहिजे. ठीक आहे एकादशी सोडून द्या कमीत कमी 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा तरी आपण काहीतरी विचार केला पाहिजे की या वर्षामध्ये मी काय केलं हां पुढच्या वर्षी मी काय करणार आहे. तर अशा प्रकारे तर हे एक मनन करण्यासाठी निधिध्यास करण्यासाठी आपल्याला वेळ आहे. तर इथे आपण केलं पाहिजे तरच मग आपण भगवंताला प्रिय बनू शकतो. हं. तर आपल्याला मोठी काही गोष्ट करायची नाहीये. आपल्याला काही हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची नाहीये किंवा आपल्याला कोणी म्हणलं नाही की आता तुम्ही पण किती किती ग्रंथ निर्मिती केली आहे किंवा तुम्ही किती लोकांना भक्त बनवलंय. ठीक आहे ॲटलिस्ट आपण प्रयत्न केले तर ठीक आहे. पण ॲटलिस्ट आपण आपल्या भक्तीसाठी स्वतः आपण चेतना शुद्ध ठेवून आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. अ, करू शकाल तर खूप चांगलं आहे.
पण जरी कोणी अशिक्षित असेल तरी पण तो भक्ती करू शकतो. एवढं महान भक्तीचा लेख दिलेला आहे. जसं मी सांगितलं, प्रल्हाद महाराज आईच्या पोटामध्ये असून पण त्यांनी भागवत ऐकून भक्ती करू शकले होते. तर त्यामुळं अम, आपल्याला जर या जन्मामध्ये जर भगवंताला गाठायचं असेल तर आपल्याला थोडंसं पाऊल उचलून प्रामाणिकपणे आणखी भक्ती करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. इथे प्रभुपाद लिहितात की आपल्याला प्रयत्न करून आपल्या सत्वगुणामध्ये यावं लागणार आहे. सत्वगुणामध्ये कसं यायचं? तर मी सांगितल्याप्रमाणे आपलं स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. हां, स्वच्छता म्हणजे काय? दोन्ही गोष्टी आहेत. एक तर आंतरिक स्वच्छता, बाहेरिक स्वच्छता. बाहेर स्वच्छता तर खास करून आपण बघतो, घरामध्ये तर स्वच्छ असतेच. खास करून माताजीचा खूप स्वभाव आहे, ते स्वच्छ ठेवतात. तर तो बाहेरीक स्वच्छता चांगलीच आहे, पण आंतरिक स्वच्छता पण महत्त्वाची आहे. म्हणजे आपला जप कसा होतोय, आपला जप किती आपण ऐकतोय आपण. नाहीतर 31 प्रकारचे जप आहेत, जे जप नाही करायचे सांगितले. कसे? ड्रायव्हिंग जपा, कुकिंग जपा म्हणजे स्वयंपाक करत करत जपा, ड्रायव्हिंग करत करत म्हणजे गाडी चालवत चालवत जपा, किंवा फोन जपा म्हणजे एक हातात फोन आहे, दुसऱ्या हातात माळ आहे. मग फोन पण चाललाय, माळ पण चालली आहे. हा जपा. पुन्हा बोलत बोलत जपा म्हणजे शेजारी मित्र आहे किंवा शेजारी दुसरा भक्त आहे, त्यांना बोलत आपण पण, तो पण बोलतोय, मी पण बोलतोय. हा, आणि चाललाय जपा. जपा पण चाललाय, बोलणं पण चाललंय. तर हे सगळे 31 प्रकारचे जप आहेत सांगितले, जे नाही करायला पाहिजे. कोणी काउंटर जपा, काउंटर असते बघा, काउंटर माहिती आहे तुम्ही, काउंटर असतं, काउंटर जपा. ऍक्च्युली ते काउंटर जपा तर हे आचार्याने सांगितलेलंच नाही, कुठल्याच आचार्याने. तर हे नवीन पद्धती काढलेली आहे, जे अपसंप्रदाय असं एक भक्त सांगतात ते. तर कोणीतरी शोधून काढलंय. तर ते ऍक्च्युली ते अलाउड नाही. माळेवर जप, आपली माळ आहे, गुरुने दिली असेल तर ठीक आहे. नाही तर ऍटलीस्ट जर आपलं हे नसेल, दीक्षा नसेल, ऍटलीस्ट एक माळ आपण ठेवली पाहिजे. तर त्याच्यावर आपण माळ जप केली पाहिजे. तर हे अशा प्रकारे आपण अ, अ, प्रामाणिकतेने आपली भक्ती करायची आहे. जसं अ, अ, आणि आपला जे काही व्यवसाय, संसार, आपले घरचे कामं किंवा आपण जे काही ते करत करत पण 16 माळा अ, अ, आपण एकाग्रतेनं बोलून ऐकण्याचा प्रयत्न. तर हे खूप महत्वाचं आहे. तर प्रामाणिकतेने जप करणे. प्रभुपाद सांगायचे 16 गुड राउंड्स म्हणजे 16 चांगले अ, माळ जप झाल्या पाहिजे. चांगले म्हणजे काय? तोंडातून बोलणे, कानातून ऐकणे. बघा आपण जो जप करतो ना, तर तो कसा करायला पाहिजे? तर ओठ ओठ हलले पाहिजे. दोन्ही पण, वरचा ओठ, खालचा ओठ आणि जीभ, तिन्ही पण हलते. बघा तुम्ही प्रत्येक जण हलते का सांगा? ओठ, दोन्ही ओठ हलतायत आणि जीभ जीभ पण हलते. हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे हरे राम, राम, हरे राम, राम 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 राम. हरे हरे. हलतंय, तिन्ही पण हलतंय, जीभ होय. पण हलते. हा, तर तिन्ही पण हलतंय. ते तिन्ही पण हल्लं पाहिजे. नंतर आपला जप आपण ऐकला पाहिजे. म्हणजे कान पण ऍक्टिव्ह असले पाहिजे, म्हणजे कान पण ऐकण्यासाठी तत्पर असले पाहिजे. तर मुखी नाम आणि कानातून श्रवण. प्रभुपादांनी डोळ्याबद्दल सांगितलं नाही की डोळे बंद असले पाहिजे का डोळे उघडे असले पाहिजे. याबद्दल प्रभुपादांनी काय असा मोठा नियम दिला नाहीये. पण प्रभुपादांनी ह्या गोष्टीबद्दल सांगितलंय. ओठ हल्ले पाहिजे, जीभ हल्ली पाहिजे आणि कान ऐकण्यासाठी तयार असले पाहिजे. हा, तर या गोष्टी प्रभुपादांनी सांगितल्यात. आणि प्रभुपादांनी आणखी एक सांगितलं, बहुतेक बरेच भक्त जप करत होते पण झोपत असतील किंवा म्हणजे ध्यानपूर्वक नसतील करत. तर प्रभुपादांची जे तुम्ही ऐकताल ना, 30 मिनिटाचा जप आहे, 30-35 मिनिटाचा, त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतात, दोनच शब्द सांगतात. हम्म, की सिट प्रॉपरली म्हणजे काय? की आपण चांगलं बसलं पाहिजे. म्हणजे चांगलं म्हणजे काय? आता प्रत्येकाला आपल्या म्हणजे शरीराप्रमाणे ठरवायचं आहे. पण बऱ्याच वेळेस बघितलं जातं की आपण जर योग्य प्रमाणे बसलो नाही ना, तर बऱ्याच वेळेस झोप येण्यासाठी ते लवकर सहज होऊन जातं. तर त्यासाठी सांगितलंय योग पद्धतीमध्ये की आसन खूप महत्त्वाचं आहे. तर तर यासाठी म्हणजे
ध्यान करताना जे लोक बसतात तसं आपण बसलं तर खूप पोषक आहे, चांगलं आहे. हा, किती शक्य आहे प्रत्येकाला ते त्याच्या त्याच्या शक्तीनुसार बघायचं आहे. पण तुम्ही जर बघितलं, असे काही उच्च भक्त आहेत, संन्यासी आहेत, महाराज आहेत, की ते आज पण, त्यांचं वय असेल 70-80, पण तरी पण ते योग म्हणजे ध्यान अवस्थेमध्ये बसतात. पाठीचा कणा सरळ आहे, दोन्ही हात एकदम समोर ठेवून बसतात. तर हे अ, झोप न येण्यासाठी योग पद्धतीमध्ये लोक अशी ध्यान पद्धती बसत असतात. तर प्रत्येकात आपल्या, मी सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरानुसार आपण आपलं बघू शकता. पण हे एक तुम्हाला मदत करू शकतं की चांगला जप करण्यासाठी आसन खूप महत्त्वाचं आहे. आपण कसे बसतो, काही काही बरेच लोक भक्त मी बघतो की ते खुर्चीवर बसतात आणि बसतात आणि खुर्चीचा सहारा घेतात, आणि खुर्चीचा सहारा घेतला की मग काय चांगली झोप येते. मग मग काय, मग ते जप चालू आहे का झोप चालू आहे तेच माहित नाही. हां, तर अशा प्रकारे नको आहे. हां, तर त्या आणि काही काही लोक मग भिंतीचा सहारा घेतात. मग भिंतीला सहारा घेऊन मग ते डोकं असं ठेवून झोप पण निघून जाते. तर ॲक्च्युली त्यासाठी प्रभुपादांनी ते खूप महत्त्वाचं सांगितलं आहे की आपलं आसन योग्य असलं पाहिजे. आपण जमिनीवर बसतोय. जमीन ही भूदेवी आहे. भूदेवी ही भगवंताची शक्ती आहे. आपण भगवंताच्या शक्तीच्या मांडीवर बसलोय. आईच्या मांडीवर बसल्यावर मुलगा कसा एकदम सुरक्षित असतो, त्याप्रमाणे आपण भूदेवीवर बसलेलो आहे. भूदेवी ही भगवंताची शक्ती आहे, आणि शक्तीला आपण म्हणतोय, आईला म्हणतोय की तुम्ही मला कृपा करून मदत करा, की आपल्या वडिलांना किंवा आपले भगवंतांना त्यांचं नाव मी शुद्ध घेण्याचा प्रयत्न करेल. त्यांचं नाव घेण्यासाठी मला मदत करा. अशा प्रार्थनेनं आपण या अ, भूदेवीवर बसत आहे. आणि खुर्चीवर बसलो तरी, जर कोणाला पाठीचा प्रॉब्लेम आहे तर खुर्चीवर बसतील ठीक आहे, पण खुर्ची सहारा नाही घेतला पाहिजे. तर आपण जपाचा सहारा घेतला पाहिजे, आपण हरिनामाचा सहारा घेतला पाहिजे. तर त्यासाठी हे हरिनामवर आपण खूप शक्ती दिली पाहिजे, खूप लक्ष दिलं पाहिजे. शक्य असेल तर सकाळी सकाळी नामजप करून शक्य तेवढ्या जास्तीत जास्त माळा, 16 माळा तर गेल्या तर खूप चांगलं आहे. पण जेवढ्या जास्त तेवढ्या आपण करू शकतो सकाळी सकाळी. कारण सकाळचा वेळ ब्रह्ममुहूर्त वेळ आहे. सात्विक जर आपल्याला बनायचं असेल तर प्रभुपाद लिहितात ना, जेवढं आपण सात्विक बनवू तेवढं आपल्याला राजसिक तामसिक आपल्याला त्रास कमी होईल. तर यासाठी जप हा खूप महत्त्वाचा आहे. जपावर आपण जास्त फोकस दिला पाहिजे, आणि खास करून सकाळचा ब्रह्ममुहूर्ताचा वेळ त्याच्यामध्ये जप करणं आणखी महत्त्वाचं आहे. प्रभुपादांनी सांगितलं नाही की गृहस्थांना काय सूट आहे, गृहस्थांना दिवसभर किंवा संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जप केला तरी चालेल, असं प्रभुपादांनी नियम नाही दिला. प्रभुपादांनी सगळ्यांना सांगितलंय की ही मंगल आरती, जपा, हे जे सगळं प्रोग्राम, भागवताचं वाचन, श्रवण, हे सगळ्यांसाठी आहे. हे फक्त ब्रह्मचार्यांसाठी किंवा संन्यासाठी नाही सांगितलेलं. तर त्यासाठी ॲटलिस्ट ज्याला शक्य नाही मंदिरात रोज येणं, ॲटलिस्ट आपल्या घरामध्ये काहीतरी आपण थोडेसे नियम किंवा थोडेसे आपण काहीतरी एक पद्धत ठेवली पाहिजे, ज्याद्वारे आपण स्वतः एक भगवंताला दाखवून देऊ की ठीक आहे, माझ्यानं एवढं होत नाही पण ॲटलिस्ट मी एवढं करणार आहे आणि एवढं करू शकते. तर हे एक आणि हे 2-4 दिवस नाही करायचं, किंवा म्हणजे बरेच लोक वर्षातून एकदा येतात इथे मंदिरामध्ये जन्माष्टमीला, पण वर्षभर दिसतच नाही. पुन्हा दुसऱ्या जन्माष्टमीला दिसतात, तसं नाही. आपल्याला नियमितता दाखवायची आहे भगवंतांना. हा, नियमितता म्हणजे कन्सिस्टंटी त्याला म्हणतो. हे सतत दाखवलं पाहिजे आपल्याला भगवंतांना. आता आपण जर आपल्याला जर हे पाळलं ना, तर आपल्याला शेवटपर्यंत आपण हे करू शकतो. तर त्यासाठी आपण हे केलं पाहिजे. तर इथे प्रभुपाद खूप सुंदर लिहितात. देन एव्हरीथिंग कन्सर्न, हां, जर आपण आत्ता जर या सदोगुणामध्ये येण्याचा प्रयत्न केला, रूप गोस्वामींच्या जे काही त्यांनी सांगतायत त्यानुसार, तर काय होईल, पुढे चालून आपल्याला सर्व काही आपल्याला साक्षात्कार होऊन जाईल. तर कसा आपण पुढे आपण कसं पुढं हे करायचा, वाढ करायची किंवा आपल्या भक्तीमध्ये कसं आपण प्रगती करायची, तर ते सर्व आपल्याला प्रकट होईल म्हणतात. तर तर त्यासाठी आपण आपल्याला
आपली अं, आपण आपले प्रयत्न दाखवायचे. मग तिथून आपल्याला कृपा मिळेल. पण आपले प्रयत्न दाखवायचेत, की आपण भगवंतांना दाखवून द्यायचंय, की मला तुमची कृपा पाहिजे, मला तुमचे आशीर्वाद पाहिजे. आणि नंतर मग भगवंत कृपा करतील, ते सगळ्याला आपल्याला साक्षात होऊन जाईल. हरे कृष्ण. आणखी एक पॅरेग्राफ वाचून नंतर मग कोणाला काही प्रश्न असेल त्याच्यावर आपण बोलूया. प्रभूजी, आणखी वाचा एक शेवटचा. हरे कृष्ण. रेवती माताजी आपण वाचणार आहोत. वाचा. हो हो वाचते प्रभू. कृष्ण भावनेतील प्रगती साधकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. कृष्ण भावनेच्या साधकाने गोस्वामी झाले पाहिजे. वैष्णवांना साधारणपणे गोस्वामी म्हणून संबोधिले जाते. वृंदावनातील मंदिराच्या अध्यक्षांना याच नावाने ओळखले जाते. ज्याला भगवान श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त होण्याची इच्छा आहे त्याने गोस्वामी झालेच पाहिजे. गो म्हणजे इंद्रिये आणि स्वामी म्हणजे नियंत्रित करणारा. स्वतःच्या मनावर व इंद्रियांवर नियंत्रण केल्याविना मनुष्याला गोस्वामी होता येणार नाही. प्रथम गोस्वामी आणि नंतर शुद्ध भगवत भक्त होऊन जीवनातील सर्वोच्च यश प्राप्त करण्यासाठी आपण शील गोस्वामींनी दिलेल्या या उपदेशामृत नामक ग्रंथानुसार आचरण करणे आवश्यक आहे. श्रील रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधू, विद्गत माधव, ललित माधव इत्यादी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. परंतु उपदेशामृत हा ग्रंथ नवसाधक भक्तांसाठी प्राथमिक उपदेश म्हणून योजिला आहे. साधकांनी या उपदेशाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्यामुळे त्यांचे जीवन सहजपणे यशस्वी होईल. हरे कृष्ण. तर प्रभुपाद लिहितात, काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आणि त्यांचं निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये यश मिळून जाईल. तर भक्तीसाठी आपला काय भाव असला पाहिजे, तर त्यासाठी इथे प्रभुपाद लिहितात की या उपदेशामृतमध्ये आपल्याला तो भाव कसा आपण आपण प्रकट केला पाहिजे, तर ते या पुस्तकाद्वारे आपल्याला मिळणार आहे. गोस्वामी बनायचं आहे. आता सध्या गोदास आहेत आपण. गोदास म्हणजे इंद्रियांचे दास आहेत. जे इंद्रिय म्हणतात ते आपण करत आहे. इंद्रियाला वाटलं की चांगलं खायचं आहे, चांगलं खाण्यामध्ये आपण शक्ती देतो, वेळ देतो. पण किंवा चांगलं ऐकण्यामध्ये कान आपल्याला, किंवा डोळे, इंद्रिय, सगळे प्रत्येक इंद्रिय आपल्याला सांगतात की तुम्ही हे करा. पण आपल्याला इंद्रियांना वळण द्यायचंय. त्यांना चांगलं शिक्षण द्यायचंय, प्रशिक्षण द्यायचंय. त्यासाठी आपल्याला गोस्वामी बनायचंय. गोदास पासून गोस्वामी. अं, आणि त्यासाठी आपला इंद्रिय आणि मन संयम करणं आहे. आणि नंतर मग आपण गोस्वामी बनल्यानंतर मग शुद्ध भक्त बनू शकतो. आणि यासाठीच उपदेशामृतमध्ये आपल्याला हे सर्व करण्यासाठी मदत करणार आहे. तर आता तुम्ही अनुक्रमानिकामध्ये या. अनुक्रमानिकामध्ये आपल्याला आपण इथं बघतोय की इथं जे सांगितलंय की प्रस्तावना, तर प्रस्तावना आणि जे पहिला जो श्लोक आहे, तर त्यामध्ये सांगितलंय की कशा प्रकारे सहा, म्हणजे खास करून जे इंद्रिय संयम कसं करायचं, इंद्रिय संयम, इंद्रियांना दमन कसं करायचं, जे खास करून सहा वेग आहेत त्यांना कसं दमन करायचं, तर ते त्यामध्ये आपल्याला पहिला श्लोक आणि प्रस्तावनामध्ये थोडासा भाग आपल्याला कळतो. तर पहिला जो श्लोक आहे तो सहा वेगावर दमन करण्यासाठी आपल्याला म्हणजे उपाय सांगतात. दुसरा आणि तिसरा श्लोक आहे, मंत्र आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय कशा प्रकारे आपण जे अनुकूल असे संकल्प, प्रतिकूल असे वर्जनम. तर अनुकूल म्हणजे भक्तीसाठी काय अनुकूल आहे आणि भक्तीसाठी काय प्रतिकूल आहे, म्हणजे काय नाही केलं पाहिजे, काय करायचं त्याच्यामध्ये दुसरा श्लोक सांगतो, आणि काय नाही करायचं हे तिसरा श्लोक सांगतो. म्हणजे आपल्या क्रिया कशा असल्या पाहिजे ज्या भक्तीला पोषक असू शकतात ते सांगतात दुसरा श्लोक. आणि काय भक्तीसाठी बाधक आहे तर ते तिसरा श्लोक मध्ये सांगितलेलं आहे. चौथा श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगितलंय कशा प्रकारे आपण भक्तांशी एक प्रेममय संबंध ठेवला पाहिजे. प्रेममय संबंध ठेवण्यासाठी
काय 6 प्रकारच्या गोष्टी किंवा 6 प्रकारच्या आपण क्रिया केल्या पाहिजे, ज्याद्वारे आपल्याला भक्तांशी प्रेमय संबंध वाढू शकतो आपला. नंतर 5वा आणि 6वा जो श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय की आपण दुसऱ्या भक्तांप्रती आपला भावना कशी असली पाहिजे किंवा वर्ताव कसा असला पाहिजे. आपण एक दुसऱ्याशी वागताना कशा प्रकारे आपण वागलं पाहिजे, हे 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. नंतर 7वा आणि 8वा श्लोक आहे आणि थोडा 5वा पण श्लोक आहे. त्याच्यामध्ये पण सांगितलंय कशा प्रकारे आपण आपल्या भक्तिमय वाढीमध्ये भक्तिमय वाढ करण्यामध्ये आपण कशा प्रकारे आपण म्हणजे पद्धत कशी असली पाहिजे. भक्तिमय वाढ करताना आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे, तर त्याबद्दल आणखी डिटेलमध्ये आपल्याला वर्णन सांगणार आहे. आणि त्यानंतर भक्तीचे म्हणजे आणि 9, 10, 11 तर ह्याच्यामध्ये खास करून भक्तीचा सर्वात उच्च स्तर काय आहे आणि 11व्या श्लोकमध्ये सांगतात की कशा प्रकारे म्हणजे या उपदेशामृत म्हणजे उपदेशामृत तर शेवट म्हणजे जे अ, या ग्रंथामधून आपण काय प्राप्त करू शकतो, तर त्याबद्दलचं ज्ञान 11व्या श्लोकमध्ये 9, 10, 11 मध्ये खास करून उच्च स्तराच्या ज्या भक्तीच्या पद्धत आहेत त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे 11 श्लोकाचं हे पुस्तक आहे. तर खास करून आपण जे 9 स्तर सांगतो आपण भक्तीचे, तर त्यामध्ये पहिले 3 श्लोक जे आहेत, तर त्यामध्ये सांगितलं की ह्या श्रद्धा, तर श्रद्धा म्हणजे आपली जी भक्तीमध्ये विश्वास आहे, तर तो जसं एखादा कोणी व्यक्ती आला तर भक्तांना भेटतो, तर तो वाटतं की मला पण काहीतरी भक्ती करायची, तर त्याचा विश्वास थोडासा वाढतो आणि त्याला वाटतं की ठीक आहे मी पण हे करेल. नंतर मग तो म्हणतो की ठीक आहे मला ह्यांच्याबरोबर जाऊन बघायचे काय करतात ते. मग साधुसंग करायला लागतो. मग नंतर ते सगळे भक्त म्हणतात, अरे तुम्ही आलात ना, माळ त्याला देतात. तेव्हा तुम्ही माळ पण करा म्हणे, आमच्याबरोबर बसा म्हणे, तुम्ही वाचन पण करा, प्रसाद घ्या. मग ते भजन क्रिया चालू होते. आणि नंतर मग भजन क्रिया चालू नंतर मग त्याला ते जे वाईट सवयी त्या हळूहळू निघून जातात. मग चांगलं वळण लागायला लागतं. मग अनर्थ निवृत्ती होते. आणि मग त्याला वाटतं की अरे नाही, हे मला चांगलं आहे, हे मी करेल. त्याचा विश्वास आणखी वाढतो. मग निष्ठा चालू होते. आणि मग त्याला आवड पण निर्माण होते. त्याला वाटतं की अरे मला नको आता, मला हॉस्टेलमध्ये नको राहायला, मला भक्तांसोबत राहायचंय. मला हॉस्टेल आता सोडून द्यायचंय आणि मला बेसमध्ये किंवा वाईसमध्ये किंवा मला भक्तांसोबत आता मला राहायचंय. मग त्याची ती रुची निर्माण होते की जी भक्तीमध्ये आवड जास्त वाढत चालते. आणि मग आसक्ती निर्माण होते की या भक्तांनाच तो जास्त ओळखतो. बाकी भौतिक जगातले मित्र त्याच्यात निघून जातात. आणि नंतर मग शेवटी भाव आणि प्रेम म्हणजे त्याला त्या भगवंताबद्दल त्या भावना निर्माण होतात. आणि नंतर मग त्याला जे भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होतं. तर अशा प्रकारच्या या 11 श्लोकामध्ये या सर्व भक्तीचे स्तर त्यांनी विभाजन करून दिलेले आहेत. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पहिले 7 जे श्लोक आहेत, 7 पहिले श्लोक, तर ते वैदी साधना भक्ती आहे. वैदी साधना भक्ती. आणि त्यानंतर जो 8वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये रागानुगा साधना भक्ती सांगितलेला आहे. आणि नंतर मग 9, 10, 11 मध्ये भाव आणि प्रेम भक्ती सांगितलेलं आहे. भावभक्ती आणि प्रेम भक्ती. तर हे जसं आपण 1ली ते 5वी, 5वी ते 10वी, 10वी ते 12वी, आणि नंतर 12वी नंतर PhD, तर असे जे स्तर आहेत ते तसे स्तर इथे विभाजन केलेले आहे. तर पहिल्या 7 श्लोकामध्ये वैदी साधना भक्ती, 8वा जो श्लोक आहे तो रागवनुगा साधना भक्ती, ज्याच्यामध्ये आपल्याला आसक्ती निर्माण होते. आपल्याला वाटतं की नाही मला जायचंय. तो फक्त अटेंडन्स, मंदिरामध्ये ब्रह्मचारी असतात, अटेंडन्समुळे मंगलावरती जायचं असं नाही. मला असं आसक्ती निर्माण झाली आहे. मला अटेंडन्समुळं नाही. आता अटेंडन्स म्हणजे वैदी भक्ती झाली. म्हणजे मी नाही गेलो तर मला प्रसाद नाही मिळणार. माझा अटेंडन्स मला मग नियम मला महामंत्र लिहावा लागेल. तो वैदी भक्ती झाली. रागवणाग भक्ती म्हणजे भगवंत आहेत. भगवंतानी दर्शन उघडं आहे. भगवंत भगवंत मला दर्शन देत आहेत. तर मी भगवंताकडे जाईल. तर त्यांना ते
त्यांना म्हणजे नियमामुळे नाही जायचं त्यांना. त्यांना ते त्यांचा जो भगवंताबद्दलचं आकर्षण आहे, त्यामुळे त्यांना भगवंताला भेटायची इच्छा आहे. तर तिथे ते मंगळ जातात. आणि त्याच्यानंतर भाव आणि प्रेम. मग तर ते त्यांचं एवढं भाव निर्माण होते आणि भगवंतावरचं प्रेम आहे की ते ते उच्च स्तराला जातात. तर अशा प्रकारे जसं राधाराणी किंवा व्रजवासी आहेत, तर त्यांना खूप प्रेम आहे. जसं व्रजवासी, तर ते महावनमध्ये राहायचे आणि त्यांनी बघितलं की एवढे मोठे राक्षस यायला लागलेत. खास करून पूतना राक्षसीन आहे. हां, नंतर तृणावर्त, असे वेगवेगळे राक्षस यायचे आणि कृष्णाला मारायचा प्रयत्न करत आहेत. तर ते ब्रजवासींनी एकदा मिटिंग घेतली आणि म्हणायला लागले, अरे, हे राक्षस रोज रोज यायला लागलेत आणि कान्हाला कृष्णाला मारायचा प्रयत्न करत आहेत. तर इथं राहणं आपल्याला चांगलं नाहीये. कान्हाला चांगलं नाहीये. कान्हासाठी आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहूया. असं उपेंद्र म्हणायला लागले. तर जे उपानंद, सॉरी, उपानंद म्हणायला लागले. उपानंद म्हणजे मोठे होते वयातनं, तर त्यामुळं 5 भावामधले उपानंद सर्वात मोठे. आणि उपानंदाने जेव्हा बोलले, तेव्हा सगळ्या व्रजवासींनी म्हणले, हो हो, बरोबर, तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे. आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया राहायला. आणि त्यांनी म्हणले, कधी जायचं? ते म्हणले, आजच्या आज. जेव्हा ते आजच्या आज बोलले, सगळे व्रजवासींनी हो हो म्हणले. ते नाही म्हणले, अरे, आजच्या आज जायचं म्हणताय तुम्ही? मग इथं आम्ही एवढं मोठं शेतामध्ये पीक लावलेलं आहे, एवढं मोठं घरामध्ये गोष्टी आहेत, ते सगळ्या एवढं मोठं म्हणजे काळजी घ्यायची. तुम्ही म्हणता आजच्या आज कसं सोडायचं? हे शक्य नाहीये. आणि ते काही ब्रह्मचारी नव्हते किंवा ते काही संन्यासी नव्हते, ते गृहस्थच होते. त्यांच्याकडे सगळं काही होतं. पण कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी त्यांनी काहीच विचार नाही केला. त्याच दिवशी ते निघून गेले. तर सांगायचं म्हणजे काय, की त्यांना एवढं प्रेम होतं. आज आपल्याला म्हणलं आजच्या आज सोडून जा, तर म्हणतात की अरे, एवढं सगळं आजच्या आज अशक्य आहे, नाही, पॉसिबलच नाही. भगवंतासाठी नाही, भगवंत असू द्या, पण मी भक्ती करतोय, भगवंत आहेत ना. मी नाही म्हणत आहे, मी भक्ती करत भगवंताला खुश करतोय. म्हणजे अशक्य आहे, म्हणजे खूप अवघड आहे ते. पण त्यांचं प्रेम आणि भाव एवढा होता. त्यामुळे आपण नकल नाही करायची आपल्याला. आपण नकल केली तर आज आपण करू, उद्या नाही, उद्या सगळं सोडून देऊ. उद्या म्हणू की अरे, मी जन्माचंच करून टाकलं मी एका दिवसात. आणि भक्ती सोडून देऊ आपण. त्यामुळे आपल्याला भक्तीसाठी सांगितलेलं आहे, कधीच आपण कोणाची नकल नाही करायची. गोस्वामी हो, व्रजवासी हो, किंवा आणखी उच्च स्तराचे भक्त हो. आपल्याला आपली आपण किती पाण्यात आहेत किंवा आपण आपल्या किती भक्तीमध्ये प्रगती आहे, स्वतःला आपण जाणायचं आहे आणि त्याप्रमाणे आपलं पुढचं पाऊल उचलायचं आहे. हळूहळू हळूहळू आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करायची आहे. कारण एकदा पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे बघून नाही बघायचं. पुन्हा मागे नाही जायचं आपल्याला. नाहीतर बराच वेळेस भक्त मग पुढचं पाऊल उचलताना आपण मागचं पाऊल बरोबर पकडलेलं नसेल, तर पुढचं पण उचललं आणि मागचं पण नाही पकडलं, तर मग आपण भांबावून जाऊ. तर त्यासाठी हळूहळू आपल्याला प्रगती करत जायचं आहे. आणि मग जे आचार्यांनी आपल्याला दाखवून दिलेला मार्ग आहे, तर तो मार्गाला आपण प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे हे प्रस्तावना आहे. आणि हे भक्तीच्या या स्तरावर आपल्याला पोहोचण्यासाठी आपल्याला आचार्यांची कृपा, गुरुजनांची कृपा ही खूप महत्त्वाची आहे. तर ही आपण या येणाऱ्या पुढच्या काही या 11 धड्यांमधून आपण शिकणार आहोत. हरे कृष्णा. कुणाला काही प्रश्न आहे का? हरे हरे कृष्ण प्रभुजी. कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे अं, कृष्ण. प्रभुजी, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आपण जप करताना भूदेवीच्या मांडीवर बसून भगवंतांचं स्मरण करत असतो. हम्म. तसं असं ऐकलं आहे की डायरेक्ट जमिनीवर बसून जप नाही करावा, तर तसं का? हा, नाही, ते म्हणतात की म्हणजे हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, योगाभ्यासामध्ये, की जे काही शक्ती निर्माण होते, तर ती डायरेक्ट जमिनीला नाही पोहोचायला पाहिजे म्हणे. तर त्यासाठी आसन असलं पाहिजे मध्ये. तर त्यासाठी ते आता एवढं डिटेलमध्ये आपण नाही आहे. बेसिकली आपण म्हणजे आपला जो भक्तीचा मार्ग आहे, तो आपण बाकी नियमांना जास्त हे करत नाही. जेवढा आपला शक्य आहे तेवढा आपण करतो, प्रयत्न करतो. तर बेसिकली नेहमी आपण खाली बसत नाही. जेवढं शक्य तेवढं आपण आसनावर बसून
आपण जप सांगितलेला आहे. काय आपण कुठले पण जसं मंत्र आहे, मंत्र उच्चारण आहे, तर त्याला आसन आपण ठेवतो. डायरेक्ट जमिनीवर आपण बसण्याचा म्हणजे असं सांगितलेलं आहे आचार्यांनी, की आपण आसन घेऊनच बसतो. असं काही नियम हार्ड अँड फास्ट नियम नाही आहे भक्तीसाठी. जेवढं शक्य आहे आपण तेवढं प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणखी काही? हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण. त्यामध्ये जे रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींचे आपण नाव सांगितले होते की अमर आणि संतोष, त्यात हं. अमर कोण आहेत आणि संतोष कोण आहेत? हां. तर त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं, अमर म्हणजे रूप गोस्वामी आणि संतोष म्हणजे सनातन गोस्वामी. दबीर खास म्हणजे रूप गोस्वामी आणि साकार मलिक म्हणजे सनातन गोस्वामी. आणि ते गृहमंत्री कोण होते त्यामध्ये? अ, म्हणजे अर्थमंत्री आणि गृहमंत्री. हा, तर अर्थमंत्री आणि तर गृहमंत्री. अर्थमंत्री रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, गृहमंत्री. ऍक्च्युली बेसिक बघितलं तर सनातन गोस्वामी वयानं मोठे होते. पण तरी पण आपण रूप गोस्वामींच्या अनुयायी आपण म्हणले जातो. रूपानुगा म्हणतो. सनातन अनुगा नाही म्हणत. का? कारण त्यांनी एवढं म्हणजे अ, ग्रंथाची रचना करणे, पुन्हा चैतन्य महाप्रभूंनी 10 दिवस त्यांना हे दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे. पण तरी पण त्यांच्या अनुगानु आपण त्यांना म्हणतो. तर कारण त्यांचं जे स्थान आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जसं मी सांगितलं रूपमंजरी सगळ्यात प्रमुख म्हटलेली आहे मंजरीमध्ये. हां, खास करून त्यां अ, ज्या अष्टमंजरीमध्ये पण आठ सखीनंतर अ, प्रमुख मंजरी म्हणून रूप गोस्वामीच म्हटलं आहे. तर त्याचप्रमाणे रूप गोस्वामीचं स्थान सगळ्यात मोठं आहे. जरी सनातन गोस्वामी मोठे आहे, तरी पण रूप गोस्वामी स्वतःहून कधी स्वतःला महान मानले नाही. ते नेहमी सनातन गोस्वामींना विचारायचे काही झालं तर. का? कारण ते स्वभाव आहे. भक्त कधी स्वतःला महान म्हणत नाही. स्वतः नेहमी मी लहान आहे असंच त्यांची भावना असते. असे भक्तीमध्ये हे तर प्रश्न नाही आहे ना कुणाचा काही आता? ते एक आणखी मी 2 गोष्टी सांगू इच्छितो. काही प्रश्न आहे? नाही प्रभू, नाही सांगू ओके. तर शकत. तर बघा आणखी एक वैष्णव भजन आहे. गुरुदे कृपा बिंदू दिया करोई. प्रभूजी तोपर्यंत ते वैष्णव भजन तुम्ही दाखवू शकता का? म्हणजे नाही तर पाठवा ग्रुपमध्ये. मी त्याच्यावर थोडंसं मी बोलतोय. ओके, ग्रुपला पाठवतो. हां, ग्रुपला पाठवा. गुरुदेव कृपा बिंदू दिया करो ये दासे तृणापेक्षा तिहीना सकल सहाने बल दिया कर. तर सकल सहाने बल दिया कर. तर आपण या जे पूर्ण खास करून जे उपदेशामृत आहे, तर त्याचा एक जो टॉप व्ह्यू म्हणजे त्याला एक काय म्हणतात त्याला सिंहावलोकन. सिंहावलोकनमध्ये सांगितलेलं आहे, की 6 वेग कसे आपण दमन करायचे. तर त्यामध्ये पहिला श्लोक येतो. नंतर क्षय दोष शोधी. जे 6 दोष आपण आहेत. तर ते पण 6 दोष आपल्याला आपण त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. तो दुसरा श्लोक आहे. आणि क्षय गुण देहदासे म्हणजे 6 गुण कसे आपण निर्माण केले पाहिजे, कसे आपण विकसित केले पाहिजे. भक्तीसाठी 6 गुण किती महत्वाचे आहेत, किती पोषक आहेत. तर ते 6 गुण कुठले आहेत? तर ते तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा क्षय सतसंग. तर 6 म्हणजे संघ, 6 प्रकारचा संघ आहे. संगतीमध्ये 6 प्रकार दिलेले आहेत. हं. तर कसा आपण संघ असला पाहिजे भक्तांचा, तर त्याबद्दल 14 श्लोक मध्ये सांगितलेलं आहे. नंतर कशा प्रकारे ते सांगतात, की आपल्या भक्तीमध्ये वेगवेगळे प्रकारचे भक्त आहेत. आणि त्या भक्तांशी कसं आपलं आदान-प्रदान करायचं आहे आणि भौतिक अ, भौतिक
वृत्तीनं त्यांना बघायचं नाहीये. हा, ती आपली भौतिक दृष्टी आपल्याला सोडायची आहे. तर तर ते पाचव्या श्लोकमध्ये सांगितलं की 3 प्रकारचे भक्त कुठले आहेत. 6व्या श्लोकमध्ये सांगितलं की त्या भौतिक दृष्टीला आपल्याला कसं सोडू शकतो आपण. तर 6वा श्लोक आहे. 7व्या श्लोकमध्ये सांगितलं की आपल्याला भगवंताच्या नावाबद्दल रुची कशी निर्माण करायची, रुची कशी आपण जास्त विकसित करू शकतो, जागृत करू शकतो. आणि नंतरच्या जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये आपण त्या गुरुजनांच्या आणि आचार्यांच्या नुसार कसं राहायचंय. हरे कृष्ण. तर अनुगामी कसं बनायचं, आपल्या भक्तांच्या गुरुजनांच्या अनुगामी म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कसं अनुगमन करायचं आहे. आणि नंतर या सगळ्या धामामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सांगितले वृंदावन. त्या वृंदावनमध्ये आणखी गोवर्धन, आणि गोवर्धनमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जागा आहे. गोवर्धन सांगितले ते 9व्या श्लोकमध्ये. नंतर 10व्या श्लोकमध्ये सांगितले कशा प्रकारे राधाराणी आणि राधाकुंड हे सगळ्यात भगवंताला प्रिय आहे. मग 11वा जो सर्वात शेवटचा श्लोक आहे, तर तो सांगतो कशा प्रकारे आपण आश्रय घेतला पाहिजे, आश्रय तत्व काय असलं पाहिजे. आणि तो आश्रय राधाराणीचा कसा, खास करून राधाराणीचा आश्रय आणि जे राधाकुंड आहे ते राधाराणीचंच प्रतीक आहे. तर त्याच्यामध्ये कसं आपण त्यांना आदर दिला पाहिजे. अशा प्रकारे हे 11 श्लोकांचं विभाजन या सिंहलोकामधून आपण बघू शकतो. तर हे असे 11 श्लोक आहेत. तर 2 प्रकारचे आपल्याला इथे उपदेशामृत 2 प्रकारचे शिकवण देत आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय की कशा प्रकारे साधकांना एकतर जे प्रतिकूल ज्या गोष्टी ज्या भक्तीसाठी बाधक आहेत त्या सोडून देणे, आणि ज्या अनुकूल गोष्टी आहेत त्याला आपण पकडणे. आणि अशा प्रकारे जर आपण भक्ती चालू केली तर नंतर मग भावभक्ती आणि प्रेमभक्ती आपल्याला मिळू शकते. त्यानंतर सांगितलंय की जर आपण हे नियम पालन नाही केले तर शुद्ध भक्तीला पोहोचणं खूप अवघड आहे. तर नंतर मग साधना भक्ती करताना काय काय नाही केलं पाहिजे, तर त्यासाठी सांगितल्याप्रमाणे या दुसऱ्या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे. आणि नंतर मग साधकांनी काय स्वीकारायचं ते 3ऱ्या श्लोकमध्ये कशा प्रकारे आपण, तर म्हणजे बेसिकली आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपल्याला या सर्व गोष्टी कळतील. आणि त्यानंतर मी 2 प्रश्न देईल उद्या. तर त्यामध्ये त्या 2 प्रश्नाद्वारे पुढे आपल्याला आपले जी ओपन बुक असाइनमेंट जी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावर लिहायचं आहे. या म्हणजे कारण हा खूप प्रॅक्टिकल आहे, म्हणजे खूप जीवनामध्ये पालन करण्याचं ज्ञान या दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये भक्ती करताना हे ज्ञान कसं आपल्याला पालन करायचंय, तर त्यासाठी हा खूप मार्गदर्शक महत्वाचा ग्रंथ आहे. त्यामुळं याच्यावर जेवढं आपण मनन करू तेवढं आपल्याला रोजच्या भक्तीसाठी खूप मदत होणार आहे याच्यानुसार. तर त्यासाठी हे उपदेशामृत सर्वात मुख्य ग्रंथ म्हणून आचार्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर प्रोजीनी पाठवलंय ना, बघा बरं ते. हा प्रभूजी, ते प्रणव. भक्तीनाथ ठाकूर आहेत. येस प्रोजी. तर ओके, सगळ्यांनी खोला एकदा, जस्ट मी ते बोलून मग आपण शेवट करूयात असं. हरे कृष्ण.
अं, गुरुदेव कृपा बिंदू दिया करो दासी त्रिणापेक्षा अतिहीन सकल सहाने बल दिया कर निज मानिस पाहिन. तर काही काही भक्त हे रोज प्रार्थना गातात. कारण रोज गुरुंना आपण 3 वेळेस कमीत कमी 3 त्रिसंध्या सांगितलेले 3 वेळेस गुरुंना आपण स्मरण केलं पाहिजे. तर या प्रार्थनेद्वारे आपल्याला खूप सुंदर आहे, म्हणजे खूप महत्वाची शिकवण आपल्याला मिळते की कसं आपण आपल्या गुरूंना आदर दिला पाहिजे आणि खुश केलं पाहिजे आणि काय प्रार्थना मागितली पाहिजे. तर सांगतायत सकले सन्मान करीते शकते, मला अशी शक्ती द्या जेणेकरून मी सगळ्यांना सन्मान देईल आणि यथायोग्य सन्मान देईल आणि तेव्हाच मला हरिनाम गायला मदत होईल. हरिनाम मी सुखाने गाऊ शकेल आणि या अपराधापासून मुक्त होऊ शकते. आणि अं, अं, कबे हे न कृपा लभियाय जन कृतार्थ होई बेनाथ. तर तुमच्या कृपानुसार कृपा होईल तेव्हाच मला या जीवनामध्ये काहीतरी मला पुढे काही गती होणार आहे. शक्ती बुद्धिहीन, मला काही शक्ती नाहीये, आम्ही अतिदीन, मी खूप तुच्छ आहे. पण तुम्ही दया कराल तर मला काहीतरी अपेक्षा आहे. माझ्यामध्ये काही योग्यता नाहीये, हा, पण तुमची करुणा हीच मला योग्य करू शकते. जर तुमची करुणा नाही मिळाली तर मी रडत रडत म्हणे माझ्या जीवनाचा अंत करेल. तर ओके, हे गुरुदेवची प्रार्थना आहे. आणि ओके, आणि आणखी एक वैष्णव ओहे वैष्णव ठाकूर, तर ते पण तुम्ही पाठवून द्या. उद्या आपण सकाळी, उद्या दुपारी आपण त्याच्यापासून चालू करूया. ओहे वैष्णव ठाकूर, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गुरूंना आपण प्रार्थना करतो. कशा प्रकारे माझ्यामध्ये काही शक्ती नाही, पण गुरूंच्या कृपेने आपण सगळं काही तारू शकतो. हे ह्याच्यामध्ये या वैष्णव भजनमध्ये आहे. आणि ओहे वैष्णव ठाकूर त्याच्यामध्ये जे आपण आत्ता चर्चा केली त्याच्याबद्दलचं आणखी सुंदर कोड लिहिलेले, तर त्याची चर्चा आपण उद्या सकाळी, उद्या पहिल्यांदा आपण मिळू तेव्हा आपण करूया. ठीक आहे. खूप धन्यवाद सर्वांचं. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, कृष्ण हरे 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 हरे, हरे राम हरे हरे राम राम हरे राम राम, राम राम हरे हरे राम, हरे. राम राम श्री राम, हरे शंभुत हरे. की जय, श्री रूप जय गोस्वामी पाद की राम, जय, श्री षड जय गोस्वामी जय की जय, श्री जय जय, श्रील प्रभुपाद की जय. की जय. की जय. जय. हरे कृष्ण. धन्यवाद सर. हरे धन्यवाद. कृष्ण.